महाराष्ट्रात मराठीचं पुढे काय? आता तुम्ही सक्ती करून तिसरी भाषा शिकवण्याच्या नादात पहिली पण नीट होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करताय, जे अलोकशाहीवादी आहे असं मला वाटतं. की सरकार नावाची एक यंत्रणा आहे, तिला असं वाटतं की आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं. शिक्षणाचे जे निर्णय आहेत, आपल्याकडे बरेचदा भाबडे लोक आपल्याकडे असं म्हणतात की हा शैक्षणिक निर्णय आहे, तुम्ही याचं राजकारण करू नका. शिक्षण ही मुळातच राजकीय कृती आहे. महाराष्ट्र हे एवढं भाषाप्रेमी राज्य आहे की आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेकडे 8 ते 10 भाषांच्या शाळा होत्या. आता बहुजनांची मुलं इंग्रजी शिकतायत ते तुम्हाला बघवत नाही, तर हा सगळा बांबळी कावा आहे. आज तुम्ही चित्रनगरीमध्ये जाऊन बघा, मराठी सिनेमे, मराठी मालिका, मराठी वेब सिरीज यांच्यासाठी तिथे तुम्हाला अपवादाने जागा मिळते. हे सगळं हिंदीच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याचं भाषा धोरण समजावून सांगण्यासाठी हिंदीतनं बोलावं लागतं, हीच मुळात अत्यंत आक्षेपार्ह बाब आहे. तर मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, त्यामुळे त्याच्यावर एका भाषेचा हक्क नाही ही भूमिका नेहरूंपासून आता इथं जे मेणबत्त्या घेऊन हिंडतात ना त्यांच्यापर्यंत कॉमन आहे. इथे हुतात्मा चौकामध्ये 107 लोकांना इथे गोळ्या घालून त्यांच्या पोलिसांनी मारले. ताया झिंकिन नावाच्या अभ्यासक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की हे 107चा आकडा चुकीचा आहे. मेलेले लोक संख्येनं खूप आहे. या सगळ्याच्या बाबतीमधली स्पष्टता आपल्याला आज नाही. त्या वेळेपासून मराठी माणसाला संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळत नाही. ते असं म्हणतायत आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत. त्यांनी छाती ठोकपणे हे म्हटलं पाहिजे की आमचा जो धर्म आहे तो महाराष्ट्र धर्मच आहे. शिवाजी महाराजांच्या जगण्याचा उद्देश काय होता, तर मराठीयांचे गोमटे करावे. गोमटे करावं म्हणजे चांगलं करावं. अर्धा देश महाराष्ट्रात येऊन पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नाही, इतरांना मराठी शिकण्याची गरज आहे. असं का होतंय की तिकडनं येणाऱ्या ट्रेनच भरून येत आहे आणि इकडनं जाणाऱ्या ट्रेन त्यांच्या सुट्ट्यांच्याच काळामध्ये भरून जात आहे, आणि मराठी माणसांनी चालवायच्या रिक्षा ह्या उत्तर भारतीय चालवतात, इतर प्रांतातले लोक चालवतात. तर त्यांनी किमान इथल्या लोकांशी मराठीमध्ये बोलावं एवढी किमान अपेक्षा नाही का ठेवायची? जर त्यांना मराठी भाषेचा एवढाच तितकारा असेल त्यांनी अजिबात महाराष्ट्रात येऊन, की मद्रास जर तमिळांचा आहे, कलकत्ता जर बंगाल्यांचा आहे, तर मुंबई महाराष्ट्र. आणि असं होत नाहीये की मराठीत शिकून आमचं पोट भरत नाहीये पण हिंदी शिकलो की भरणार आहे. असं असताना ती भाषा तुम्ही आम्हाला तिसरी भाषा म्हणून आमच्या बोकांडी का मारता? नमस्कार, मी शार्दूल सराफ. पुढे कायच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 1 मे महाराष्ट्र दिन. आपण महाराष्ट्र दिन हा साजरा करतो, पण महाराष्ट्र हे राज्य जेव्हा निर्माण झालं त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तेव्हा सुद्धा महाराष्ट्र निर्माण होताना सुद्धा द्विभाषिक राज्याचा मुद्दा खूप मोठा होता, त्याला विरोध म्हणूनच ही सगळी चळवळ उभी राहिली होती. तर भाषा हा विषय महाराष्ट्र राज्याला तेव्हापासून चिकटलेला आहे, आणि आत्ता 2025 मध्ये भाषा हा विषय आपल्या पुढे एका वेगळ्या अंगाने येऊन उभा राहिलेला आहे. त्रिभाषा सूत्र हे आपल्या नव्या शैक्षणिक धोरणात आता आलेलं आहे. पण ते म्हणजे नेमकं काय, त्याच्याने आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्याला काय फरक पडणार आहे, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. आणि ते सगळं त्या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर दीपक पवार सर. नमस्कार. तर दीपक पवार सर हे मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत आणि मराठी अभ्यास केंद्र या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. म्हणजे नेमकं काय काय आहे ते पण आता आपण सगळं समजून घेणारच आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर आजचा आपला विषय हा आहे, महाराष्ट्रात मराठीचं पुढे काय. तर आज याबद्दल बोलूया. सर, सुरुवात करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला एक अगदी पहिला प्रश्न असा विचारतो की आता आपल्या या शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र येणार आहे. तर हे जे सगळं धोरण आहे किंवा हे जी सगळी सूत्र आहेत, हे सगळे जे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे नेमकं कोण ठरवतं आणि ते कसं ठरवतं? हे जे त्रिभाषा सूत्र आत्ताच्या शैक्षणिक धोरणामध्ये आणण्याचा विचार महाराष्ट्र सरकारने केलेला आहे, हा विचार काही पहिल्यांदा झालेला नाही. म्हणजे कोठारी आयोगाने ज्या वेळेला शैक्षणिक धोरण ठरवलं भारत सरकारचं, तेव्हापासून दक्षिण भारताने काय शिकावं आणि उत्तर भारताने काय शिकावं याच्याबद्दलचा त्रिभाषा धोरणाचा विचार झालेला आहे. म्हणजे दक्षिण भारतातल्या लोकांनी एक भाषा म्हणून हिंदी शिकावी, कारण ती उत्तर भारताची भाषा आहे, आणि उत्तर भारतातल्या लोकांनी त्यांच्या राज्याची भाषा इंग्रजी आणि त्याबरोबरीने दक्षिण भारतातली एक भाषा शिकावी, अशी मुळातली कल्पना आहे. ओके. याला तामिळनाडू सारख्या राज्यांचा सुरुवातीपासून विरोध होता, कारण ते हिंदी भाषेच्या वापराकडे किंवा हिंदी भाषेच्या सक्तीकडे फक्त भाषेची सक्ती म्हणून पाहत नाही, ते स्वतःला द्रविड म्हणून पाहतात, जे योग्यच आहे.
ते उत्तर भारतातल्या जनतेला आर्य संस्कृतीचे वाहक मानतात आणि हिंदी भाषेला आर्यांच्या संस्कृतीचं वाहन मानतात. त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती म्हणजे आर्यांच्या संस्कृतीचं दमनकारी वापर आपल्या भाषा संस्कृतीच्या विरुद्ध करणं, या पद्धतीने ते पाहत असल्यामुळे तामिळनाडू 3 भाषांचं सूत्र वापरत नाही. बरोबर. ते 2 भाषांचं सूत्र वापरतात आणि भारत सरकार त्यांचं काहीही नुकसान आजतागायत करू शकलेलं नाही. हा एक भाग. महाराष्ट्राने इमाने इतबारे त्रिभाषा सूत्र फॉलो केलेलं आहे. कारण देशामध्ये जे जे काही करायचं असेल ते पहिल्यांदा करण्याची नैतिक जबाबदारी नियतीनं आपल्यावर सोपवलेली आहे, असं मराठी लोकांना वाटतं. आणि मराठी लोकांचा हा एक जुना छंद आहे, हिमालयाच्या मदतीला धावून जाणं. हिमालयाच्या मदतीला धावून जाणं म्हणजे हिंदीच्या मदतीला धावून जाणं. म्हणजे अगदी तुम्ही पेशव्यांच्या काळापासून सुद्धा बघितलं तर दिल्लीचं तख्त राखणं हे आपलं काम आहे असं आपण मानतो. बरोबर. आतापर्यंत दिल्लीचं तख्त जिंकणं हे आपलं काम आहे असं आपण मानलेलं नाहीये. हां. ते तख्त राखायचं आहे. आपण बॉडीगार्ड आहोत, आपण सिक्युरिटीवाले आहोत त्याचं. बरोबर. तर हे जे त्रिभाषा सूत्र आहे त्याच्यात आपण मराठी घेतलं, हिंदी घेतलं, इंग्रजी घेतलं. शाळांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर शाळांमध्ये हिंदी आणि संस्कृत हे आतापर्यंत आपल्याकडे पर्याय दिले गेले. अगदी 25 वर्षापूर्वीपर्यंत मातृभाषेतल्या शाळा म्हणजे मराठीतल्या शाळा होत्या. महाराष्ट्र हे एवढं भाषाप्रेमी राज्य आहे की आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेकडे 8 ते 10 भाषांच्या शाळा होत्या. म्हणजे एवढ्या शाळा तुम्हाला चेन्नईत दिसणार नाहीत, कलकत्त्यात दिसणार नाहीत. पण मुंबई महानगरपालिकेच्या उर्दूच्या शाळा आहेत, तमिळच्या शाळा आहेत, कन्नडच्या शाळा आहेत, गुजराती माध्यमाच्या शाळा आहेत. म्हणजे देशातल्या इतर राज्यांनी आपली भाषा स्वीकारली आहे का नाही याच्याबद्दल पूर्ण बेदखल राहून महाराष्ट्राने त्यांच्या भाषा मात्र स्वीकारल्या. आता आपल्याकडे एक असं उपजत चांगुलपण आहे की इतरांनी काही करो, आपण त्रिभाषा सूत्र स्वीकारलं. त्यातनं रोजगार निर्मिती पण झाली. त्या भाषांच्या बाबतीमधलं भाषिक वैविध्य हे सुद्धा आपण जपलं. हा एक चांगुलपणा आपण मान्य करू. आता हे जे त्रिभाषा सूत्र आहे त्याच्यामध्ये मराठी आपण पहिलीपासून शिकत होतो. बरोबर. इंग्रजी ही आपण 5वी पासून शिकत होतो. पण रामकृष्ण मोऱ्यांनी 2001-2च्या दरम्यान असा निर्णय घेतला की इंग्रजी पहिलीपासून शिकलं पाहिजे. त्यावेळेला लोकांनी त्यांना विरोध केला आणि हा विरोध करणारे लोक शिक्षण क्षेत्रातले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षण शास्त्राचा विचार करता आणि मानसशास्त्राचा विचार करता मुलं खूप भाषा शिकू शकतात लहान असताना, पण त्या भाषा त्यांच्या परिसरातल्या पाहिजेत. जर ती भाषा तुमच्या परिसरामध्ये असेल तर तुम्ही 2 किंवा 4ही भाषा शिकू शकता. अगदी. जर भाषा तुमच्या परिसरात नसेल तर त्या भाषेचं व्याकरण शिकण्यापासून सुरुवात होते आणि मग ती भाषा मोडकी तोडकी लोक शिकतात. पण ज्या वेळेला हा वाद झाला आपल्याकडे त्याला रामकृष्ण मोरे असं म्हणाले की समाजातल्या उच्चवर्णीयांनी आणि उच्चवर्गीयांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातलं. आता बहुजनांची मुलं इंग्रजी शिकतायत ते तुम्हाला बघवत नाही. तर हा सगळा बामणी कावा आहे हे म्हणून, आणि हे चर्चे हे रेकॉर्डवर आहे, हे विधिमंडळाच्या रेकॉर्डवर आहे असं म्हणून त्यावेळेला सरकारने हे मोडीत काढलं. पहिलीपासून इंग्रजी आपल्याकडे आलं आणि मग तिसरी भाषा आपल्याकडे लोक शिकायला लागले. ती हिंदी किंवा संस्कृत होती. ती 5वी पासून होती. आता त्याच्यात संस्कृत आपल्याकडे लोक काय शिकले? लोक म्हणले संस्कृत स्कोरिंग आहे. हिंदी तेवढं स्कोरिंग नव्हतं. काही ठिकाणी तुम्हाला आठवत असेल शाळांमध्ये 50 मार्काचं हिंदी आणि 50 मार्कांचं संस्कृत असंही शिकवलं गेलेलं आहे. त्यातल्या विशिष्ट वर्गाच्या शाळांमध्ये 100 मार्काचं संस्कृत, विशिष्ट वर्गातल्या मुलांसाठी 50 मार्काचं हिंदी असं आपल्याकडे चाललंय. खरं तर कागदोपत्री पाहता किंवा शिक्षणशास्त्राचे नियम पाहता आपल्याला हिंदी शिकण्यासाठी कामकाज की हिंदी, फंक्शनल हिंदी एवढंही पुरेसं आहे. बरोबर. पण आणि आपल्या राज्यामध्ये सिनेमा आहे, हिंदी सिनेमा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मुंबई शहरात फिल्म सिटी आहे, चित्रनगरी आहे. बरोबर. चित्रनगरीची सुरुवात जर तुम्ही पाहिली तर मराठी सिनेमांच्यासाठी शूट करायला जागा मिळावी यासाठी ती झालेली आहे. बरोबर. आज तुम्ही चित्रनगरीमध्ये जाऊन बघा, मराठी सिनेमे, मराठी मालिका, मराठी वेब सिरीज यांच्यासाठी तिथे तुम्हाला अपवादाने जागा मिळेल. हे सगळं हिंदीच्या ताब्यात आहे. म्हणजे एकीकडे आपण मराठी आहे तसं टिकवून ठेवण्यासाठी शिक्षणाचं एक क्षेत्र वापरलं. इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये इंग्रजी जागतिकीकरणाबरोबर आपल्याकडे आली आणि आपल्या बोकांडी बसली. हिंदी 2 कारणांनी आपल्याकडे आली आहे. एक म्हणजे आपली आणि हिंदीची लिपी सारखी आहे. बरोबर. देवनागरी लिपी आपण स्वीकारली. आपल्याच लिपीच्या थोडंफार साधर्म्य असलेली लिपी गुजरातीची पण आहे. त्यामुळे आज मराठी जात्यात आहे आणि हे सुपात आहे. फक्त मराठी आणि गुजरातीतला फरक एवढा आहे की मराठी ही कामगारांची भाषा आहे आणि गुजराती ही भांडवलदारांची भाषा आहे. त्यामुळे आपली भाषा आधी मरेल, यांची भाषा थोडी उशिरा मरेल.
एवढाच फरक आहे. तर हे त्रिभाषा सूत्र होतच आपल्याकडे. तुम्ही आता जे बोललात की ही भांडवलदारांची भाषा कोणती आणि कामगारांची भाषा कोणती यावरती आपण पुढे बोलणार आहोत सविस्तर. नक्की. पण त्यामुळे तुम्ही हे बोललात ते खूप छान Yes. आहे. सॉरी सर. मग आपण आता हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलं त्या नवीन शैक्षणिक धोरणाचा जवळपास 500 पानांचा मसुदा आहे. हे सगळं नवं शैक्षणिक धोरण कोणाच्या काळात आलंय? 2014च्या नंतर आलंय. बरं. आपल्या देशात काही लोक असे आहेत जे असं मानतात की आपल्या देशाला स्वातंत्र्यच 2014 नंतर मिळालेलं आहे. आधी जो काही होता तो एक अंधकारमय काळ होता आणि काही फार बरं चाललेलं नव्हतं. असं तत्पुरतं वादापुरतं आपण गृहीत धरू की काही चाललं नव्हतं. हे नवं शैक्षणिक धोरण 2020चं आलं आणि यामध्ये शालेय शिक्षणाचा काही भाग आहे, पदवीच्या पदव्युत्तर पातळीवरच्या उच्च विद्यापीठाच्या शिक्षणाचा भाग आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामधलं काय स्वीकारायचं आणि काय स्वीकारायचं नाही हा त्या राज्याचा चॉईस आहे. बरं. म्हणजे दिलेलं सगळंच स्वीकारलं पाहिजे असं बंधनकारक नाही. ते कन्सल्टेटिव्ह स्वरूपातलं आहे, ऍडवायझरी स्वरूपातलं आहे. पण आपलं कसं झालंय की इतर राज्य प्रश्न विचारतात. म्हणजे कर्नाटकने विचारले, तामिळनाडूने तर अत्यंत ठोक प्रश्न विचारले. पण आपण मात्र सबंध देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही आपली जबाबदारी आहे असं मानून त्याची सुरुवात केली. हा जो GR जो शासन निर्णय ज्याच्या आधारे तुम्ही आता त्रिभाषा सूत्राबद्दल बोललात तो त्यातनं आलाय. तो शासन निर्णय काय सांगतो की पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी यांच्यासोबत हिंदी सक्तीची असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त ही 2 माध्यमं सोडून इतर माध्यमांमध्ये ती भाषा पहिली, मराठी दुसरी आणि इंग्रजी तिसरी अशी भाषा असणार आहे. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामधल्या बहुसंख्य शाळा आत्तापर्यंत मराठी माध्यमाच्या आहेत. या सगळ्या शाळांमध्ये जर मराठी आपल्याला शिकवायचंय चांगल्या ताकदीने तर आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याकडे 3 सरकारं बदलली. त्या 3ही सरकारांनी अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवणं सक्तीचं करावं असे वेगवेगळे शासन निर्णय आणले. तरीही SSC बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा जर सोडल्या तर CBSE, ICSE, IB, IGCSE यातल्या कोणत्याही बोर्डाच्या शाळेमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी सक्तीने शिकवलं जात नाही. ते काय करतात? ते असं म्हणतात की तुमचं आडनाव सराफ म्हणजे तुम्ही मराठी ना, तुम्ही शिकवा मराठी. बरोबर. म्हणजे मराठी आडनाव असलेला माणूस तिथे मराठी शिकवू शकतो. ते असं म्हणतात एकदम मुलांना कसं शिकवणार, त्यांच्यावर ताण येईल. म्हणजे इंग्रजी शिकण्याचा ताण येत नाही पण मराठी शिकण्याचा ताण येतो. मग 1ली ते 4थी शिकवा, 5वी ते 7वी शिकवा, पण 8वी ते 10वी मात्र अजिबात शिकवू नका कारण त्या मुलांच्या करिअरवर परिणाम होतो. म्हणून आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही त्यांना मार्क कशाला देता? त्यांना ग्रेडिंग द्या. म्हणजे ग्रेडिंग दिलं की ते असं आहे की तो आपल्यातला खाजगी व्यवहार आहे. बरोबर. म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला A ग्रेड द्यावी, यांना O ग्रेड द्यावी हे सहज शक्य आहे. म्हणजे मराठी महाराष्ट्रामध्ये राज्याला 65 वर्ष झालेली असताना पहिली भाषा शिकवण्यासाठी आपल्याकडे इच्छाशक्ती नाही आणि मनुष्यबळ नाही. दुसरी भाषा इंग्रजी जिला आपण जागतिक भाषा असं म्हणतो. ते जागतिक का म्हणतो? कारण स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, मॅन्डरिन या भाषांशी इंग्रजीला काय स्पर्धा करावी लागते आहे हे आपण अनुभवलेलंच नाहीये. आपल्याकडे सांस्कृतिक जागतिकीकरणानंतर इंग्रजी भाषेने आपल्याला वाकायला सांगितल्यावर आपण रांगायला लागलेलो आहोत. त्यामुळे आपल्या शरणागत वृत्तीमुळे आपल्याला असं वाटतं की जग तसंच करतंय. जग इंग्रजीशी भांडतंय. जग पर्यायी ज्ञानभाषा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आहे. पण आपण तेही केलं नाही. त्यामुळे इंग्रजी शिकवून आणि इंग्रजी आपण कसं शिकवतो? यशपाल समितीचा अहवाल आहे भारत सरकारने नेमलेल्या समितीचा. ते असं म्हणतात की इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण हे आपल्या समाजातल्या उच्चवर्गीय आणि उच्चवर्णीयांना कळत नाही. म्हणून ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात. ते जे करतात त्याचं अनुकरण समाजातला तळचा घटक करतो आणि त्यामुळे आपली मुलं पाठांतर करणाऱ्यांची फौज झालेली आहे. बरोबर. म्हणजे हे इंग्रजी आपल्याला येतं. हे झालं दुसऱ्या भाषेचं. मग तिसरी भाषा आता आपण हिंदीचं म्हणतोय. म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. बरोबर. शिक्षण आयुक्त जे पुण्यामध्ये बसतात त्यांनी असं म्हटलं की आमची पाठ्यपुस्तकं तयार आहेत. बरोबर. आता आपला प्रॉब्लेम असा झालाय की आपण एक असा समाज आहोत की जिथे आपण असं मानतो की IAS असलेल्या माणसांना सगळं ज्ञान आहे. तर IAS असलेला जो माणूस आहे तो प्रशासक आहे, तो शिक्षण तज्ञ नाही. आज तो शिक्षण खात्यात आहे. उद्या तो दुग्ध व्यवसाय विभागात जाईल, परवा तो मत्स्यपालन विभागात जाईल. तर आज तो पाठ्यपुस्तकांबद्दल लिहील, उद्या माशांच्या प्रजातीबद्दल लिहील. तर प्रशासकांनी कितपत शिक्षणात हस्तक्षेप करावा
याच्याबद्दलची आपल्याकडे स्पष्टता नाही. म्हणजे मला तेच विचारायचं की मग हे सगळे धोरण ठरवणारी जी मंडळी आहेत ती नेमकी कोण कोण आहेत? ही धोरण ठरवणारी मंडळी एक म्हणजे सरकारचं मंत्रिमंडळ, ओके. ज्यांनी ह्याचा निर्णय घ्यायचा आहे. हो. पुण्यामध्ये बसणारे शिक्षण आयुक्त आहेत, इथे शिक्षण खातं, शिक्षण सचिव आहेत आणि त्याच्या बरोबरीने महाराष्ट्रात एक सुकाणू समिती यांनी तयार केलेली आहे. म्हणजे काय? ही सुकाणू समिती म्हणजे साधारणपणे एखादं नवं धोरण आलं की त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींना घेऊन की आता ह्या धोरणाच्या अंमलबजावणीचे टप्पे काय असावे, काय घ्यावं, काय वगळावं, काय कोणकोणत्या मार्गाने घ्यावं, काय आपल्याला शक्यच नाहीये, बरोबर. कोणती आपल्या राज्याची वैशिष्ट्ये, ह्याचा विचार करण्यासाठी काही माणसं असतात. आता ही एक सुकाणू समिती आहे ज्याच्यात अगदी शेवटच्या टप्प्याला म्हणजे हे नवं सरकार आल्यानंतर त्यांनी ज्या 4 जणांना घेतलं त्याच्यामध्ये ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे, जे याच्या अगोदरही शासनाच्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये होते. तर त्यांनी स्पष्टपणाने लोकांना दिलेल्या मुलाखतींमध्ये म्हटले की आम्हाला विचारलेलं नाहीये. अच्छा. हे त्रिभाषा सूत्र घेताना असं म्हटलं होतं सुकाणू समितीने त्यावेळेला की तुम्ही केवळ हिंदीचा विचार करू नका. ओके. काहींनी उर्दू सुचवलं होतं, काहींनी संस्कृत सुचवलं होतं, कुणी पाली सुचवलं होतं, पण हिंदी हीच भाषा निसंदिग्धपणे घ्यावी असा सुकाणू समितीचा सल्ला नाहीये. नाही. पण मग काय होतं की हे सगळं सांगून झालं की सरकार नावाची एक यंत्रणा आहे, तिला असं वाटतं की आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं, ती ऑमनी प्रेझेंट आहे, सर्व ठिकाणी अस्तित्वात. मग ते शिक्षणाचे जे निर्णय आहेत, आपल्याकडे बरेचदा भाबडे लोक आपल्याकडे असं म्हणतात की हा शैक्षणिक निर्णय आहे, तुम्ही याचं राजकारण करू नका. शिक्षण ही मुळातच राजकीय कृती आहे. ओके. शिक्षण ही राजकीयच कृती आहे. बरोबर. काय वर्गात शिकवायचं, काय शिकवायचं नाही, ही राजकीय म्हणजे राजकीय पक्षांची नव्हे, नाही कळलं मला. पॉलिटिकल कृती आहे. पॉलिटिकल. त्यामुळे हिंदी शिकवायचं म्हणजे राजकीय इथे हा जरा व्यापक अर्थाने आलेला शब्द आहे, मी समजू शकतो. हिंदी शिकवायचं आणि अनिवार्यपणे शिकवायचं हा निर्णय फक्त शैक्षणिक नाहीये. तर जर तो शैक्षणिक असता तर शिक्षण मंत्र्यांनी त्याची उत्तरं दिली असती. बरोबर. जर तो शैक्षणिक असता तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदी शिकण्यात काय अडचण आहे, जर लोक इंग्रजी पण शिकतायत, असं विधान केलं नसतं. मी त्या विधानांवरती वेगवेगळ्या विधानांवरती येणारच आहे. या प्रश्नाला जोडून उपप्रश्न माझा असा आहे की ह्या सगळ्या समित्यांमध्ये किंवा हे धोरण ठरवणाऱ्यांमध्ये राजकारणी लोकांची इन्व्हॉल्वमेंट असते का? असते तर ती कशी आणि ती असावी का? असं आहे की जेव्हा अशा प्रकारच्या समित्या बनतात, म्हणजे मी महाराष्ट्र शासनाचा विशेष कार्य अधिकारी होतो, उच्च तंत्र शिक्षण विभागात मी 20 ते 22 मध्ये काम केलं. त्याला मी शासनाचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा पण विशेष कार्य अधिकारी होतो. तेव्हा मी सरकारची यंत्रणा थोडी जवळून पाहिली आणि यात मला असं दिसतं की सरकार जी माणसं नेमतं ना ती बुद्धिमान असतात, चांगली असतात, पण ती विशिष्ट राजकीय भूमिका असलेलीच असतात. अच्छा. म्हणजे मी शाहू, फुले, आंबेडकर, लोकसाहित्य अशा अनेक समित्यांच्यासाठीची माणसं सुचवण्याचं, निवडण्याचं नाही, कारण तो निर्णय मंत्र्यांचा असतो. मी सुचवण्याचं काम केलं. ती सगळी प्रक्रिया पाहिल्यावर मला असं दिसतं की माणूस निवडताना लोक हे पाहतात, हे खानदेशातले आहेत का, हे विदर्भातले आहेत का, हे जातीच्या उतरंडीत कुठे आहेत, मग जेंडरचं काय करायचं, हे सगळे लोक. आणि ह्याच्यामध्ये मी काहीही ॲबनॉर्मल करप्ट मानत नाही. याचं कारण राजकारण ही प्रक्रियाच अशा प्रकारे माणसांच्या डोक्यांच्या आतली आयडेंटिटी मोजणारी आहे. सत्तेमध्ये कोणीही असलं, डावे उजवे कोणी सत्तेत असलं तरीही ते हे पाहतात. अपेक्षा काय असते की अशी माणसं शोधताना त्यांनी आपल्या विचारांची बघायला हरकत नाही, पण सुमार बुद्धीची बघू नये. बरेचदा असं होतं की ती एखाद्या विशिष्ट विचारांची आणि सुमार बुद्धीची असली की मग तो समसमा संयोग झाला की मग निर्णयांचं आणि धोरणांचं वाटोळ होतं. म्हणजे राजकारणी लोकांची इन्व्हॉल्वमेंट असावी, ती असण्याबद्दल काही ना नाही, फक्त ती अशी असावी की ते सर्व बाजूंचा विचार करणारी ती मंडळी असावीत आणि मग ती राजकीय भूमिका त्यांची एक विशिष्ट असेल तरी सुद्धा चालू शकेल. हा, आणि ऐकलं पाहिजे. आणि आता इतर देशांमध्ये कसं आहे की या प्रकारच्या ज्या समित्या असतात, या समित्यांमधल्या चर्चा, त्यांचं जे काही बोलणं घडतं, त्या सगळ्याची इतिवृत्त असतात. ती इतिवृत्त संकेतस्थळावर येतात, फॅक्ट्स असतात सगळे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये मी असं नाही म्हणू शकत की मी हे बोललो होतो पण कागदावर नाही आलं. मी जर बोललो असेल आणि मी असं म्हटलं असेल की माझा विरोध नोंदवा आणि तो नोंदवला गेला नसेल तर मला आक्षेप घेता येईल. पण आपल्याकडे सगळ्या समित्यांची कामं अत्यंत अपारदर्शक पद्धतीने चालतात. त्यामुळे बैठका होऊन जातात आणि मग नंतर ठरवतात लोक की ह्यातले 4 मुद्दे घ्यायचे, 2 मुद्दे वगळायचे. हा जो आहे हा राजकीय हस्तक्षेप आहे.
आणि तो जो हस्तक्षेप आहे तो राजकीय असू शकतो, आयडिओलॉजिकल म्हणजे विचारसरणीचा असू शकतो, धोरणाचा असू शकतो, माणसांचा असू शकतो. तर हे जे आहे याच्यातलं शक्य किती आहे, आवश्यक किती आहे आणि टाळता येण्याजोगं किती आहे याचा विचार केला पाहिजे. बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात तसं, की लोक काय बोलतायत याविषयी. तर एक काही स्टेटमेंट्स जी आम्हाला मिळाली आहेत, त्यातलं काही स्टेटमेंट्स मी सांगतो. त्याबद्दल आपण मग चर्चा करूया, की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले, की "मराठी के साथ हिंदी हमारी देशभाषा है और वो सीखना ज़रूरी है." याबद्दल तुम्ही काय बोलाल? आता हे तुम्ही मला जे वाक्य सांगितलं ते हिंदीतनं सांगितलंय, हो. म्हणजे ते हिंदीतनं बोलले आहे. हो. हं? महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याचं भाषा धोरण समजावून सांगण्यासाठी हिंदीतनं बोलावं लागतं, हीच मुळात अत्यंत आक्षेपार्ह बाब आहे. म्हणजे हीच गोष्ट स्टॅलिनला सांगायची असती, हीच गोष्ट करुणानिधींना सांगायची असती, हीच गोष्ट ममता बॅनर्जींना सांगायची असती. त्यांनी कोणत्या भाषेत सांगितली असती? आणि मुख्यमंत्र्यांचं ते विधान आपण थोडं पुढे नेऊ. देशभाषा म्हणजे काय मला सांगा? घटनेमध्ये देशभाषा म्हणजे नॅशनल लँग्वेज. बरोबर. देशभाषा म्हणजे कंट्रीज लँग्वेज. हां, कारण देश हा शब्द हे हे मुख्यमंत्री ज्या परिवाराचे आहेत त्याच्यामध्ये शब्दच्छल बरेच होतात. त्यामुळे देशभाषा हा जो शब्द आहे, हा घटनेत नाहीये. घटनेच्या 17व्या भागामध्ये कलम 343 ते 351 मध्ये केंद्र सरकारच्या कामकाजाची भाषा म्हणजे हिंदी बरोबर. आणि केंद्र सरकारच्या कामकाजाची सहभाषा म्हणजे इंग्रजी असं स्पष्टपणाने लिहिलंय. आणि तसं लिहिल्यानंतर घटना समितीनं असं म्हटलं होतं, की घटना निर्माण झाल्यानंतर 15 वर्षांनी आपण फेरविचार करू. बरोबर. कारण तेव्हा हिंदीवाले जे होते ते फार आग्रही होते आणि त्यांचं म्हणणं होतं, की काही करा पण इंग्रजी घालवा. तर 15 वर्षानंतर नेहरूंच्या निधनानंतर आणि शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय बदलून पाहिला. हं. तो बदलून पाहिल्यानंतर तमिळनाडूमध्ये एवढ्या प्रचंड दंगली झाल्या, की लोकांनी तिथे त्यांचे जीव दिले त्या सगळ्या आंदोलनांमध्ये. जसं आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपल्या लोकांनी केलं. म्हणजे भाषा हा दंगलीचा विषय झाला. हा भाषा हा संघर्षाचा विषय आहे. तो संघर्ष जर राज्यव्यवस्था नीट सांभाळू शकली नाही तर दंगली होतात. वा. म्हणजे मोरारजी देसाईंनी इथे हुतात्मा चौकामध्ये 107 लोकांना इथे गोळ्या घालून त्यांच्या पोलिसांनी मारलं. बरोबर. ताया झिंकिन नावाच्या अभ्यासक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे, की हे 107चा आकडा चुकीचा आहे. बापरे. मेलेले लोक संख्येनं खूप आहे. पण असं आहे, की हे सगळं आर्कायवल आहे. या सगळ्याच्या बाबतीमधली स्पष्टता आपल्याला आज नाही. पण ही जी 107 माणसं आहे, ती माणसं काय म्हणत होती? तर चौपाटीला सभा झाली नेहरूंची आणि सखा पाटलांची. नेहरूंना असं वाटलं, की मराठी लोकांना काय प्रॉब्लेम आहे? आम्ही देतोय ना त्यांना राज्य त्यांचं. बायलिंग्वल असेल, द्वैभाषिक असेल आणि त्यांच्या डोक्यात ही एक कल्पना होती, की मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. तर मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, त्यामुळे त्याच्यावर एका भाषेचा हक्क नाही. ही भूमिका नेहरूंपासून आता इथं जे मेणबत्त्या घेऊन हिंडतात ना, त्यांच्यापर्यंत कॉमन आहे. त्यावेळेला सखा पाटील जे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते आणि ते नंतर त्यांचे वारसदार म्हणजे मुरली देवरामपासूनचे सगळे अमराठी हे सखा पाटलांचे वारसदार. सखा पाटील असं म्हणाले चौपाटीच्या सभेत, की "आ चंद्र सूर्य मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही." असं म्हणण्याचं त्यांना काहीच कारण नव्हतं. ते असं म्हणाले आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा उभा झाला. तो लढा उभा राहिल्यानंतर लोकांनी फ्लोरा फाउंटनला जे आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये लोकांना कमरेखाली गोळ्या मारता येणं शक्य होतं ना. कमरेखाली गोळ्या न मारता लोकांच्या छातीत तुम्ही गोळ्या मारल्यात, लोकांना लागलं आणि लोक जर मेले त्या आंदोलनामध्ये, तर ह्या एका अर्थानं समूहाची केलेली हत्या आहे. म्हणजे मोरारजी देसाईंसारखा स्वतःला गांधींचा वारसदार म्हणणारा माणूस आहे. तो माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माणसांच्या हत्या घडवून येतो आणि तो राज्याचा मुख्यमंत्री असताना तुमचा अहिंसावाद कुठे जातो? आणि मग मोरारजी देसाई महात्माजींपासून सरदार पटेलांपासून मोरारजींपर्यंत हे तिघही गुजराती आहेत आणि हे तिघही मुंबई महाराष्ट्राला मिळण्याच्या विरोधात आहेत. याची तुम्हाला संगती कशी लावणार? म्हणजे गांधी मोठे आहेत की नाही? आहेत. गांधींनी सगळ्या काँग्रेसला प्रादेशिक भाषांचं वळण लावलं की नाही? लावलं. पण तरी सुद्धा मुंबईचा विचार करताना इथल्या गुजरात्यांचं प्रेम त्यांना जास्त वाटलं हे कागदोपत्री आहे. यदी फडक्यांसारख्या माणसाने 20व्या शतकातल्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या 8 खंडांमध्ये लिहून ठेवलेला आहे. मग हा प्रॉब्लेम आहे आपला, की त्या वेळेपासून मराठी माणसाला संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळत नाही. देशातल्या इतर अनेक राज्यांमध्ये म्हणजे 14 राज्य भाषावार प्रांत रचनेनंतर लोकांना सहज मिळाली. आपल्याला नाही मिळालं. आंध्र प्रदेशच्या लोकांना नाही मिळालं.
म्हणजे पोट्टी श्रीरामुलू या गृहस्थांना 52 दिवस उपोषण करावं लागलं. करावं लागलं. बरोबर. आणि नेहरू म्हणले की हे उपोषण वगैरे भानगडी स्वातंत्र्यामध्ये नाही चालणार. ह्या सगळ्या भानगडींच्या जीवावरच स्वातंत्र्य मिळालेलं आहे ना. पण मग आता तुम्हाला का नाही चालणार? कारण आता तुम्ही सत्तेत आहात. तेच पोट्टी श्रीरामुलू उपोषणाच्या दरम्यान वारले आणि त्याच्यानंतर तेव्हाच्या तेलुगू भाषिक प्रदेशात दंगली झाल्या आणि देशभरात मेसेज काय गेला? तुम्हाला तुमच्या भाषेचा प्रदेश पाहिजे असेल तर रस्त्यावर उतरण्याशिवाय मार्ग नाही. हे आंध्रचं झालं, हे महाराष्ट्राचं झालं, हे पंजाबी सुब्याचं झालं. काही लोकांना राज्य रेडीमेड मिळाली, काही लोकांना संघर्षानंतर मिळाली. बापरे. हा म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्ही जे सुरुवातीला तुमच्या विषयाचं शीर्षक सांगितलं की महाराष्ट्रात मराठीचं पुढं काय, तर ते मागे काय झालंय हे कळल्याशिवाय आपल्या लोकांना पुढे काय ते कळणार. एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं होतं की आता परत आपली संघर्षाची ती आपली वेळ येऊन ठेपली आहे का, हे आपल्याला समजून घ्यायचंय. पुढच्या प्रश्नांमध्ये ते सगळं उलगडत जाणार आहे. सर, आणखी एक स्टेटमेंट असं आलं की राज ठाकरेंचं नावाचे असे बॅनर्स लागलेले आहेत. म्हणजे आपण असं समजू शकतो की ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कदाचित अधिकृत भूमिका असू शकते, असं आपण म्हणू शकतो. पण त्यांनी असं लिहिलेलं आहे की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. बरोबर. हे राज ठाकरेंच्या त्यांच्या फेसबुक पेजवर पण आहे. ओके. त्यांची जी पहिली फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं लिहिलेलं आहे. त्यांचा हा मुद्दा बरोबर आहे. 2006 साली त्यांनी जेव्हा आंदोलनांना त्यांचा पक्ष काढला आणि आंदोलनांना सुरुवात केली, तेव्हा त्यांनी उत्तर भारतीयांपासूनच आंदोलनाला सुरुवात केली. त्यांच्या काकांनी दक्षिण भारतीयांपासून केली. याचं कारण तेव्हा संघटित क्षेत्र होतं. संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्या होत्या. म्हणजे लोक क्लार्क होऊ शकत होते. लोक बँकांमध्ये किंवा इतर ठिकाणी सरकारी नोकऱ्या मिळू शकत होते. बरोबर. त्यावेळेला बाळासाहेबांनी मार्मिक काढला आणि बाळासाहेबांनी अमराठी लोकांची यादी दिली वेगवेगळ्या ठिकाणची आणि आधी वाचा आणि थंड बसा असं म्हटलं. तर थंड बसणं हे मराठी माणसांना वर्षानुवर्षे माहिती आहे. त्यामुळे त्यांनी ते सिरियसली घेतलं नाही. मग वाचा आणि जागे व्हा, वाचा आणि उठा असं म्हटलं आणि बाळासाहेबांनी 1966 साली शिवसेना नावाचा पक्ष काढला. आता ह्या पक्षाचं जे नाव आहे शिवाजी महाराजांची सेना, तर हे नाव अत्र्यांनी अगोदर थोडं व्हिज्युअलाइज केलं होतं. मग बाळासाहेबांनी ते नाव व्हिज्युअलाइज केलं आणि महाराष्ट्राच्या स्थापनेच्या अगोदर लालजी पेंशननी त्या संघर्षावर जे लिहिलंय राज्य निर्माण झाल्यावर, पण त्या संघर्षाच्या दरम्यान कॉम्रेड चितळ्यांनी एका वेळेला असं म्हटलंय की आपण राज्य तर मिळवतोय पण आपल्या मुलांच्या रोजगाराचं काय. बापरे. तर हा तेव्हाचा प्रश्न आहे. बरोबर. त्यामुळे संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्यांचा प्रॉब्लेम, असंघटित क्षेत्रातल्या नोकऱ्यांचा प्रॉब्लेम हे करून आता राज ठाकरे 2006 पासून 25 पर्यंत मधला 19 वर्षाचा काळ त्यांच्या पक्षाचा गेला. त्यांना यश थोडं मिळालं, बरंचसे मिळालं नाही. 2019 पासून ते आपल्या भूमिका बदलत राहिले. म्हणजे आधी लावरे तो व्हिडिओ त्यांनी म्हटलं, मग आम्ही हिंदू आहे म्हटलं, मग हनुमान चालीसा वाचायची म्हटलं. हे सगळं करून ते कुठे जातायत हे लोकांना कळत नाहीये. आता ते हिंदू आहोत पण हिंदी नाही, म्हणजे आपण मराठी आहोत हे त्यांना क्लिअर आहे, पण आपण मराठी हिंदू आहोत ही त्यांची भूमिका आहे. आता तुम्ही मराठी हिंदू आहात हे तुम्ही एवढं इथे लेबल लावून सांगायची गरज आहे का? तुम्ही जन्माला हिंदू म्हणून आलेले आहात, अद्याप तुम्ही धर्मांतर केलेलं नाहीये, म्हणजे लोकांना हे माहितीये की तुम्ही हिंदू आहात. आता राज ठाकरेंचा आग्रह जो आहे तो हिंदी भाषेच्या आग्रहाबद्दलचा आणि हिंदी भाषेनं केलेल्या गळचेपीबद्दलचा आहे. त्यांचा तो मुद्दा अत्यंत रास्त आहे आणि त्यांच्या निवेदनामध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण केलेल्या कामामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आमच्या राज्यामध्ये आम्ही आमचीच भाषा शिकू. बरोबर. आता हे राज ठाकरेंनी जे म्हटलंय ते त्याच्याही पेक्षा स्पष्ट शब्दामध्ये M.K. स्टॅलिनने 4 महिन्यापूर्वी म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की आम्ही द्विभाषा सूत्र सोडणार नाही, आम्ही तमिळ आणि इंग्रजी असंच शिकणार. M.K. स्टॅलिन म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री. येस सर, कंटिन्यू. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि करुणानिधींचे चिरंजीव आणि पेरियारच्या पेरियारच्या चळवळीचे वारसदार. म्हणजे या राज्याने तमिळ आणि इंग्रजी या 2 भाषा स्वीकारल्या आणि तिथे जी ब्राह्मणेतरांची चळवळ आहे ती भाषिक चळवळ पण आहे. आपल्याकडची ब्राह्मणेतरांची चळवळ, आपल्याकडची दलितांची चळवळ ही भाषिक चळवळ नाहीये. त्यामुळे तामिळनाडूतला जो DMKचा माणूस आहे ना किंवा कम्युनिस्ट पण आहे, तो स्वतःला आधी तमिळ मानतो मग कम्युनिस्ट मानतो. बंगाली जो आहे भद्र लोकांमधला तो आधी स्वतःला बंगाली मानतो मग कॉम्रेड मानतो. मराठी लोकांमधला समाजवादी पण स्वतःला आधी समाजवादी मानतो.
हिंदुत्ववादी आधी हिंदुत्ववादी मानतो आणि मग वेळ उरलाच तर मराठी मानतो. हा आयडेंटिटीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपली मराठी जी ओळख आहे ही उरली सुरली ओळख आहे. जी प्रधान ओळख, प्रमुख ओळख आपल्या समाजाची असली पाहिजे ती नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंच्या ज्या विधानाचा तुम्ही उल्लेख केला ते असं म्हणतायत आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत. त्यांनी छाती ठोकपणे हे म्हटलं पाहिजे की आमचा जो धर्म आहे तो महाराष्ट्र धर्मच आहे. आमचा धर्म महाराष्ट्र धर्म आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्माच्या अंतर्गत जे जे काही येईल ते सगळं आम्ही करणार आहोत. बरोबर. आणि हे करण्यासाठी राज ठाकरेंना काय, उद्धव ठाकरेंना काय किंवा दोन्ही पवारांना काय बाहेर बघण्याची गरज नाहीये. तुम्ही अरा कुलकर्ण्यांचं अशी होती शिवशाही या पुस्तकामध्ये येसुबाईंचं एक वाक्य त्यांनी येसुबाईंच्या तोंडचं एक वाक्य दिलंय. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांचा जगण्याचा उद्देश काय होता किंवा शिवाजी महाराजांना काय करायचं होतं तर मराठीयांचे गोमटे करावे. म्हणजे मराठी माणसांचे, मराठी प्रदेशाचं गोमट करावं म्हणजे चांगलं करावं. तेव्हापासूनच हे आहे. किती सुंदर शब्द आहे गोमट. गोमटे करावे. वा. हे जे आहे ना हे आपण हे रिसोर्सेस आहेत आपली. ही आपली नैसर्गिक संसाधन आहे. बरोबर. याच्यातनच आपण आपली ताकद मिळवली पाहिजे. राज ठाकरेंना उत्तर देताना गुणरत्न सदावर्ते असं म्हणतात की हिंदी शिकण्याचा आम्हाला संविधानिक अधिकार आहे. हिम्मत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा. बरोबर. ह्याबद्दल आपण काय म्हणायचं? आता तुम्हाला मी सांगू का, गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील त्यांच्या पत्नी या मला अत्यंत प्रातस्मरणीय आहेत. ओके. या हे दोघं हे जर उद्या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण द्यायचा ठरवला तर हे आदर्श जोडपं आहे. कारण ते एका विशिष्ट विचारसरणीचे पाळीव लोक आहेत. जो माणूस एसटी महामंडळ एक हाती डाळात नेऊ शकतो तो राज ठाकरेंच्या पेक्षा निश्चितच जास्त कर्तृत्ववान आहे असं मी मानतो. आता हे जे त्यांचं विधान आहे त्यांना हिंदी शिकण्याचा अधिकार आहे की नाही? आहे. त्यांना वाईट हिंदी बोलण्याचा अधिकार आहे की नाही? आहे. माध्यमातल्या लोकांना जाऊन त्यांच्यासमोर बूम धरण्याचा अधिकार आहे की नाही? आहे. आणि आपल्याला त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याचा अधिकार आहे की नाही? तर आहे. त्यामुळे हे जे गृहस्थ आहेत राज ठाकरेंची विधानं मला पटतील न पटतील पण मला राज ठाकरे दखलपात्र का वाटतात? कारण महाराष्ट्रातल्या काही हजार लोकांच्या मनाशी ते जोडले. बरोबर. त्यांच्या राजकारणाबद्दल 100 शंका असतील माझ्या मनात. म्हणजे अगदी मी पण 2006 जेव्हा मनसे हा पक्ष निर्माण झाला मी खूप तरुण होतो. मला खूप असं एक जाज्वल्य अभिमान माझा जागृत केला होता. त्याला कारण राज ठाकरे आहेत. हा पण हे गुणरत्न सदावर्ते जे आहेत मी तुम्हाला सांगतो जर 24 तास चालणारा मीडिया नसताना तर गुणरत्न सदावर्ते यांना काळं कुत्रही विचारत नसतं. हा त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की मीडियाला वेळ कशी भरून काढावी असा गंभीर प्रॉब्लेम झालेला आहे. आणि गुणरत्न सदावर्ते ते वकील आहेत असं म्हणतात. त्यांच्या मिसेस पण वकील आहे. ते वकिली कधी करतात ह्याच्याबद्दल मला वाटतं सीबीआय किंवा ईडी कडनं चौकशी लावण्याची गरज आहे. कारण ते पूर्ण वेळ धनंजय मुंडे यांच्याबद्दल विधानं करण्यात मग्न आहेत. सुरेश धस यांच्याबद्दल मग्न आहेत. अंजली दमानी यांच्याबद्दल म्हणजे तुम्ही त्यांना उद्या युक्रेन प्रश्नाबद्दल जरी मत विचारलं तरी ते तुम्हाला देतील. इस्रायलच्या गाझापट्टीत काय होतं ह्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तरी ते देतील. म्हणजे तुम्ही सांगाल त्या विषयावर या नवरा बायकोकडे मत आहे. की अफलातून बुद्धिमत्ता आणि फावला वेळ असणाऱ्या लोकांना असे लोक महाराष्ट्रात जन्माला येणं हा एक महाराष्ट्राच्या भाग्याचाच योग आहे असं मी मानतो. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. आता झालंय काय ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये काही गोष्टी निर्माण होत आहेत. सध्या एक ट्रेंड चाललेला आहे आपल्याला दिसतोय. सोशल मीडियावरती सतत असं बोलताना दिसतंय. त्यातलं एक स्टेटमेंट फार ठळकपणे सारखं दिसतंय म्हणून अर्धा देश महाराष्ट्रात येऊन पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नाही इतरांना मराठी शिकण्याची गरज आहे. ह्या विधानात काही गैर नाही. आता हे विधान आपल्याला खूप उशिरा सुचलंय. हे आपल्याला विधान 2000 सालाच्या आधीच सुचायला पाहिजे होतं. दुसरे डॉक्टर प्रकाश परब या भाषा तज्ज्ञाचं विधान आहे तेही मी तुम्हाला सांगतो. त्यांनी असं म्हटलंय की इतर ठिकाणी स्थलांतरित लोक मूळच्या लोकांच्या भाषा शिकतात. महाराष्ट्र हा जगातला एकमेव प्रदेश आहे की जिथे मूळचे लोक स्थलांतराची भाषा शिकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. हे जे वाक्य आहे हे अत्यंत बरोबर आहे. आणि त्यामुळे समजा जर महाराष्ट्र सरकारचं हिंदी प्रेम फारच उतू चाललं असेल तर त्यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश ही जी बिमारू राज्य आहेत आजारी आहे पॉलिटिकल सायन्सची टर्म आहे बिमारू राज्यांची आजारी राज्यांची या आजारी राज्यांमध्ये पहिलीपासून मराठी सक्तीचं करावं. ओके. ते लोक पुरेसे शिकले
की मग महाराष्ट्रामध्ये पायलट प्रकल्प म्हणून हिंदी सक्तीचं करण्याचा प्रयत्न करावा. 10-15 वर्ष हा प्रकल्प त्यांनी तिथे राबवला, की महाराष्ट्रात हे लोक येणारच आहेत. म्हणजे ह्या राज्यांचा काही फार विकास करण्याचं तिथल्या लोकांच्या मनात आहे असं नाही. मग किमान त्यावेळेला महाराष्ट्रात आलेल्या ह्या लोकांचं मराठी प्रशिक्षित मनुष्यबळ तरी महाराष्ट्राला उपलब्ध होईल. म्हणजे हे तुम्ही अशा सारखं म्हणताय, की आपल्याला जर UK मध्ये शिकायला जायचं असेल, तर आपल्याला एक विशिष्ट परीक्षा द्यायला तुम्ही बघा, मगाशी आपण आपल्या गप्पांमध्ये पण म्हटलं, की जर्मनीत जाताना A1, A2, B1, B2, C1, C2 परीक्षा पास व्हायला पाहिजेत. ह्याच्याबद्दल सगळ्यांना कोणाच्या मनात शंका नाही. तेच फ्रान्सबद्दल आहे, तेच चीनबद्दल आहे. टोफेलच्या परीक्षा पास झाल्या याच्याबद्दल लोक कॉलर टाईट करून घेतात, पेढे वाटतात. पेढे वाटतात. आणि दिवाकर रावतेंनी ज्या वेळेला रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे असं म्हटलं, तर मराठी लोकांच्याच पोटात पोटशो उठला, की असं कसं करू शकता तुम्ही? असं कसं करू शकता? म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जेव्हा येतात आणि मराठी माणसांनी चालवायच्या रिक्षा ह्या उत्तर भारतीय चालवतात, इतर प्रांतातले लोक चालवतात, तर त्यांनी किमान इथल्या लोकांशी मराठीमध्ये बोलावं, एवढी किमान अपेक्षा नाही का ठेवायची? आता लोक नेहमी आपल्याकडे काय म्हणतात? मराठी लोक आळशी आहेत, मराठी लोक कामच करत नाही. मग जर मराठी लोक आळशी आहेत असं आपण तत्वतः तात्पुरतं गृहीत धरूया, UPचे लोक किती कष्टाळू आहेत आणि मग ते कष्ट त्यांच्या राज्यात का नाही करत? ते बरं. त्यांच्या राज्यात जर ते कष्ट करत असते, तर आजच्या घडीला महाराष्ट्र देशाच्या आर्थिक किटीमध्ये जे प्रचंड रक्कम देतो आहे आणि त्याच्या बदल्यात 50% पण कमी आपल्याला मिळतं आहे, ते नसतं नाही मिळालं. त्यांनी त्यांच्या राज्याचा विकास केला असता. असं का होतंय, की तिकडनं येणाऱ्या ट्रेनच भरून येत आहेत आणि इकडनं जाणाऱ्या ट्रेन त्यांच्या सुट्ट्यांच्याच काळामध्ये भरून जात आहे. कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राने अत्यंत संवेदनशीलपणाने इथल्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सोडवला. पण स्थलांतरित मजूर काय शिकले मला सांगा? ते इथनं तिकडे गेले, तिथे जाऊन त्यांनी धार्मिक मूलतत्ववाद्यांचंच राज्य सरकार आणलं. अजूनही त्यांच्या डोक्यामधलं हिंदी, हिंदू, हिंदुस्तानचं कथन जात नाही. म्हणजे आपण इथे उत्तर भारतीय खूप मोठ्या प्रमाणात आणू, त्यांचं मतपरिवर्तन करू, त्यांना शाहू फुले आंबेडकरांची परंपरा समजावून सांगू, मग ते आपल्यासारखेच शहाणे होतील आणि आपल्यासारखाच मोकळा विचार करू शकतील. अशा प्रकारचा भाबडा आणि मूर्ख विचार फक्त मराठी लोक करू शकतात. त्यामुळे त्यांना इथे यायचं असेल त्यांनी मराठी शिकावं. जर त्यांना मराठी भाषेचा एवढाच तिटकारा असेल तरी अजिबात महाराष्ट्रात येऊ नये. किंवा जे आता इथं आहेत, संजय निरुपम सारखे अत्यंत महान लोक, त्यांनी इथला आपला बाडबिस्तरा गुंडाळावा. कृपाशंकर सिंग सारख्याने आपापल्या राज्यात परत जावं. नाहीतरी त्यांनी महाराष्ट्रातनं एवढी संपत्ती कमावली आहे की पुढच्या 25 पिढ्या त्यांना खाऊन बसून खाता येईल. त्यांनी जावं आपल्या राज्यात परत. आता असं म्हटलं की लोक म्हणणार, मग राष्ट्र नावाची काही गोष्ट आहे की नाही? राष्ट्र आहे, पण महाराष्ट्र आहे की नाही? अरे बापरे. हे राष्ट्र आहे ना. युरोपियन युनियनचा आवाका आहे या देशाचा. युरोपियन युनियनमध्ये त्यांनी भाषांचं व्यवस्थापन केलं ना नीट. आपल्याला का नाही जमत? म्हणजे आम्ही आमची भाषा पूर्ण टाकली, आम्ही आमचं स्वत्व पूर्ण विकलं, की मगच आम्ही राष्ट्रवादी होऊ शकतो का? आणि अख्खा देश चालवण्याचा आणि अख्ख्या देशाची एकात्मता जपण्याचा ठेका घेतलाय का मराठी लोकांनी? उत्तर भारतीयांनी पण बघावं, तामिळ मल्याळी लोकांनी बघावं, बंगाली माणसांनी बघावं. सगळ्यांनी मिळून देश एकत्र ठेवावा. पण जर हिंदी भाषेच्या माध्यमातनं अत्यंत चांगला शब्द योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर या मंडळींनी वापरलाय, देशांतर्गत वसाहतवाद आहे हिंदी भाषेचा. हा देशांतर्गत वसाहतवाद महाराष्ट्राने खूप काळ सहन केलेला आहे. तो देशांतर्गत वसाहतवाद जर नवीन शैक्षणिक धोरणाच्या आडून तुम्ही परत चालू ठेवलात तर या देशाचं विखंडन होईल. बापरे. म्हणजे भाषा ही इतकी महत्वाची ठरू शकते. ती महत्वाची. मग आता मला त्याच प्रश्नाकडे यायचंय, की तुम्ही म्हणालात भाषा सोडणं म्हणजे आपलं सत्व सोडणं. तर भाषा ही एवढी महत्वाची काय? आता बघा की आपल्या समाजामध्ये जात, धर्म आणि भाषा ह्या आपल्या ओळखी आहे आणि अनेक ठिकाणी वंश सुद्धा. आता जातीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे जे भोळे लोक आहेत किंवा फारसं सामाजिक आकलन नसलेले ते काय म्हणतात, ही वर्णव्यवस्था होती. तेव्हाच्या सोयीसाठी तुम्ही हे काम करा, आम्ही हे काम करू. पण आता आपल्याला सगळ्यांना कळलंय की जात ही उभी व्यवस्था आहे. या उभ्या व्यवस्थेमध्ये वरचा माणूस खाली येत नाही आणि खालचा माणूस वर जात नाही. आणि त्याच्यामुळे खाली असणाऱ्या माणसाकडे कितीही चांगला स्किलसेट असला तरी सुद्धा त्याला वरचं काम नाही करायला मिळत. त्यामुळे या प्रकारची व्हर्टिकल जी व्यवस्था आहे ती माणसांना जगणं मुश्किल करते. हे स्वातंत्र्याच्या नंतर पण आपण पाहिलंय. भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत
आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा स्वतःचे अनेक प्रकारचे पंथ आहेत. ज्या लोकांनी एका धर्माचं राज्य मागितलं, जिनानी उदाहरणार्थ त्यांनी मागितलं एका धर्माचं राज्य, ते राष्ट्र निर्माणही झालं. त्यांनी पाकिस्तान असा शब्दच्छल करून ते प्युअर नेशन आहे असंही केलं. आता त्या पाकिस्तानची काय अवस्था आहे? ते राष्ट्र निर्माण झालं. ते राष्ट्र निर्माण झाल्यावर जिना असं म्हणाले, त्यांचं पहिलंच भाषण तो देश स्वतंत्र झाल्यावरचं आहे, की आता आपण सगळे एक आहोत. म्हणजे या देशामध्ये राहणारा मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन, ज्यू सगळे एक आहोत. तर सगळे जर एक असतील तर तुम्हाला वेगळा पाकिस्तान कशाला पाहिजे होता? कशाला? आणि त्यामुळे त्यानंतर जिन्हा त्या देशामध्ये अप्रिय झाले. बरोबर. आणि जिन्हा त्या देशामध्ये असं म्हणले की या देशाची एकच राष्ट्रभाषा असेल, ती म्हणजे उर्दू. आता ही जी उर्दू ही भाषा आहे, पाकिस्तानातल्या कोणत्याही बहुसंख्य समुदायाची उर्दू ही भाषा नाहीये. पाकिस्तानवर वर्चस्व कोणाचं आहे? पंजाबी मुसलमानांचं आहे. त्यांची मातृभाषा पंजाबी आहे. तुम्ही पाकिस्तानवर काम करणाऱ्या तारिक रहमान सारख्या लेखकाचं जर लेखन वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की अल्पसंख्य लोकांची भाषा ही त्या देशाची भाषा झाली आणि त्यामुळे पाकिस्तान 71 साली फुटला. म्हणजे तो इंदिरा गांधींच्या प्रयत्नांनी फक्त फुटला नाहीये. त्या दोन देशांमध्ये पंजाबी मुसलमान आणि बंगाली मुसलमान यांच्यातली दुफळी एवढी तीव्र झाली आणि म्हणून त्या देशाचं नाव बांगलादेश आहे. याच प्रकारचा प्रश्न तुम्हाला श्रीलंकेत दिसतो. सिंहला आणि तमिळ या दोन भाषिक समुदायांमधला हा प्रश्न आहे. आपण जेव्हा स्वतंत्र झालो त्याच्या आगेमागे स्वतंत्र झालेल्या या देशामध्ये प्रभाकरांचा उदय झाला, ज्याला ते तमिळ लोक स्वातंत्र्याची मोहीम म्हणतात आणि सिंहला लोक दहशतवाद म्हणतात. असा दीर्घ संघर्ष झाला. हे भारतात का नाही झालं? कारण चर्चिल पासून अनेक लोकांनी म्हटलं होतं की हा देश टिकणार नाही, कारण भारतीय लोकांची पतच नाही एवढं सगळं सांभाळण्याची. ज्या वेळेला 47 साली देश स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर जवळपास 27 वर्ष गांधींनी काँग्रेस पक्षाची भाषावार प्रांतरचना केली. ती का केली? कारण गांधींना एक फार क्लिअर होतं की इथल्या लोकांचा व्यवहार आपल्या भाषेत झाला पाहिजे. म्हणजे गांधींच्या आधीची जी काँग्रेस आहे त्या काँग्रेसमध्ये लोक जनतेच्या बाजूचं बोलणं काँग्रेसच्या अधिवेशनांमधलं इंग्रजीमध्ये करत होते. सगळी वकील मंडळी इंग्रजीमध्ये भाषण करत होती. गांधी हा पहिला माणूस असा आहे की ज्यांनी संस्थानिकांपासून काँग्रेसच्या तेव्हाच्या डगलेबाज सगळ्या नेत्यांपर्यंत सगळ्यांना लोकांच्या भाषेत बोलायला लावलं. त्यांनी टिळकांना मराठीतनं बोलायला लावलं. त्यांनी गोपाळकृष्ण गोखले त्यांना भेटायला आफ्रिकेत गेले, तिथं त्यांना मराठीतनं बोलण्याचा आग्रह केला. इतकी भाषा ही तुमच्या ओळखीच्या दृष्टीनं महत्वाची आहे असं गांधींना वाटत होतं. गांधींचं हे कर्तृत्व थोडंसं झाकोळलं गेलं. थोडंसं नाही, गांधी हा आपल्या देशातला कुणीही दखलपात्र मानत नाही इतका सर्वात मोठा आणि शोकात्म माणूस आहे. म्हणजे आजच्या घडीला या देशामध्ये गांधी हा असा माणूस आहे की त्याच्याबद्दल तुम्ही काहीही बोला, कोणीही तुमच्या घरावर दगड मारणार नाही. बाकीच्या इतर कुठल्याही माणसाच्या बद्दल तुम्ही 2 वाक्य बोललात, बघून घेतो तुला असं म्हणून तुम्हाला अर्वाच्य शिवीगाळ सोशल मीडियावर होईल. पण गांधींच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर गांधींचं हे जे काम आहे ना, म्हणजे गांधींनी फाळणी केली, गांधींनी देश फोडून टाकला, हे आपल्या शाळांमध्ये आपल्या सगळ्या इकोसिस्टीम मध्ये जे झालंय ते आपल्याकडे गांधी वाचायची पद्धतच नाहीये. गांधींनी हे फार महत्वाचं काम केलं. आणि स्वातंत्र्य जेव्हा जवळ आलं, गांधी स्वातंत्र्यानंतर अवघ्या काही महिन्यात गेले, पण स्वातंत्र्याच्या आधी फाळणी झाली, दरम्यान फाळणी झाली. त्या फाळणीमध्ये एवढा हिंसाचार झाला की नेहरूंपासून आंबेडकरांपर्यंत सगळीच मंडळी धास्तावली की जर 2 धर्मांच्यामुळे एवढा संघर्ष होऊ शकतो तर 25-30 भाषांमुळे किती संघर्ष होईल. म्हणून मग आपल्याकडे आधी दार कमिशन आणि नंतर जेव्हीपी कमिटी म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या या तिघांच्या एकत्र कामातनं झालेल्या कमिट्यांनी असं म्हटलं की करावं भाषावार प्रांतरचना, पण आत्ता नको, आता हे रिस्की आहे, आता आपण स्वतःला आपल्या देशाचं मानलं पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणताय की जेव्हा आपल्या देशाची रचना ठरत होती तेव्हाच भाषा ही इतकी महत्वाची होती. म्हणजे भाषा अजून कशी कशी महत्वाची आहे हे आपण पुढे पुढे बघत जाणार आहोत. हा सर, कंटिन्यू. घटना समितीमध्ये जेव्हा भारताच्या राष्ट्रभाषेच्या संबंधातली चर्चा झाली त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे लोकांनी मांडलेत. म्हणजे संस्कृतला करावं का, बंगालीला करावं का. म्हणजे बंगाली भाषकांनी तर आपला मुद्दा मांडताना बंगालीतला टाईपरायटर जास्त प्रगत आहे, जास्त चांगला आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे. त्यावेळेला ज्याला गांधी हिंदुस्थानी म्हणायचे, म्हणजे त्यांनी तंत्राच्या अंगाने अंगाने आपल्या भाषेचा आग्रह धरला.
म्हणजे त्यावेळेला गांधी ज्याला हिंदुस्थानी म्हणायचे, गांधींची हिंदुस्थानी म्हणजे काय आहे, तर ही हिंदूंच्या साठीची हिंदी, मुसलमानांच्या साठीची उर्दू, ह्याच्या या दोन्हीचं मिश्रण असलेली रस्त्यावरची भाषा. पण रस्त्यावरची भाषा म्हणजे उत्तरेतली रस्त्यावरची भाषा. गांधींचं असं म्हणणं होतं की ही भाषा तुम्ही दोन्ही लिप्यांमध्ये लिहा, देवनागरी ते लिहा, पर्सो अरेबिकमध्ये लिहा, आणि त्याच्यामुळे दोन्ही लिप्यांमधनं लिहिली तर दोन्ही धर्माच्या लोकांना ती जवळची वाटू शकेल. पण गांधींचा हा जो भाषिक समन्वयाचा आग्रह होता तेवढा यशस्वी झाला नाही, कारण हिंदूंमध्ये पण टोकदार विचार करणारे लोक होते, मुसलमानांमध्येही टोकदार विचार करणारे लोक होते, आणि ज्या काळामध्ये घटना समिती चर्चा करत होती त्या काळाला फाळणी झालेली आहे. फाळणी झाल्यामुळे त्या काळची जी काँग्रेस, ज्याला एक अम्ब्रेला पार्टी असं म्हटलं जायचं, त्यातले जे उजवे गट होते त्यांचं असं म्हणणं होतं की आता मुसलमान गेले ना त्यांच्या देशामध्ये, मग आता उर्दूची काळजी करण्याची काय गरज आहे. मग आता जी हिंदी आहे ती हिंदूंच्या हिताची हिंदी असली पाहिजे. आणि मग तिथले जे जे हिंदीवाले आहे ते अगदी आग्रही होते, आणि तेव्हाचे दक्षिण भारतातले लोक सुद्धा अत्यंतिक आग्रही होते हिंदीचा वर्चस्ववाद थांबण्यासाठी. कारण ते हिंदीच्या वर्चस्ववादाकडे आर्यांच्या वर्चस्ववादाचा भाग किंवा त्याचं वाहन म्हणून पाहतात. त्यामुळे हे लक्षात आपण घेतलं पाहिजे की घटना समिती ज्या दिवशी बसली, पहिलं त्यांचं सेशन झालं, तेव्हा चर्चा झाली की याचं इतिवृत्त कसं लिहायचं, तो रिपोर्ट कसा लिहायचा, मिनिट्स सगळे कसं लिहायचं, म्हणजे काय घडलं, चर्चा घडली, या चर्चेची भाषा काय, तर या चर्चेची भाषा हिंदी ठेवायची का इंग्रजी ठेवायची. त्यामुळे तुम्हाला असं दिसतं की घटना समितीमध्ये ती सगळी चर्चा, संसदेनं जी चर्चा प्रसिद्ध केली आहे ती इंग्रजीमध्ये जवळपास 5-6 खंड 8-9 हजार पानांचे त्यांनी प्रसिद्ध केलेत, आणि त्या ठिकाणी काही लोकांच्या विधानांच्या समोर त्यांनी लिहिलंय की हे ओरिजिनली हिंदुस्थानीमध्ये बोललं गेलेलं आहे आणि त्याचा अनुवाद केलेला आहे. म्हणजे घटना समितीमधला कळीचा वाद काय आहे, या देशाला राष्ट्रभाषा आहे का, असावी का, असू शकेल का, आणि नसेल तर कॉमन पर्याय काय आहे. तर घटना समितीने दीर्घ चर्चा केली आणि मुन्शी अय्यंगार सूत्र स्वीकारलं. त्या सूत्राच्या नुसार हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची भाषा झाली, इंग्रजी ही सहभाषा झाली. आकडे स्वीकारताना आपण देवनागरीतले आकडे स्वीकारले. अशा पद्धतीची तडजोड म्हणजे भारतीय घटना समितीतल्या सर्वाधिक कॉन्टेस्टेड, सर्वाधिक चर्चा झालेल्या गोष्टींच्या पैकीचा मुद्दा भाषेचा आहे. म्हणजे घटना समितीने घटना निर्माण करताना सुद्धा भाषा या विषयावरती एवढी दीर्घ चर्चा केली आहे. ओके, अत्यंत दीर्घ चर्चा केलेली आहे, आणि ती चर्चा करत असतानाच भाषावार प्रांतरचनेचा विचारही आपल्या देशामध्ये लोक करत होते. आणि जे लोक गांधींच्या सारखे भाषावार प्रांतरचनेला एकदम अनुकूल होते त्यांनाही फाळणी आणि हिंसाचारानंतर असं वाटलं की धर्माच्या आधारे जर लोक एवढी हिंसा करू शकतात तर भाषेच्या आधारावर काय होईल. म्हणून मग गांधींनी, नेहरूंनी, या सगळ्या मंडळींनी हळूहळू भाषावार प्रांतरचना करूया, पण आता नको, थोडे नंतर पाहूया, हे करून पाहूया, पण ते नको, अशा प्रकारची भूमिका तुम्हाला बजावलेली दिसते. म्हणजे जी जेव्हीपी नावाची समिती होती, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या, त्या समितीनं भाषावार प्रांतरचनेसाठी थांबावं लागेल असं म्हटलं, पण तेलुगू भाषकांचं राज्य मात्र लगेच करता येईल असं सुचवलं. का सुचवलं, कारण तेव्हा पट्टाभी सीतारामय्या हे तेलुगू बोलणारे गृहस्थ काँग्रेसचे अध्यक्ष होते, ज्यांना असं वाटतं ना की भाषा ही राजकीय गोष्ट नाहीये. त्यांनी हे पाहिलं पाहिजे की मग इतर कोणत्याही राज्यांचा का उल्लेख झाला नाही, फक्त तेलुगूचा उल्लेख झाला. पण त्यांनी सुचवून सुद्धा भाषावार प्रांतरचना 53-55 सालापर्यंत झाली नाही. मग पोट्टी श्रीरामुलूंनी उपोषण केलं, आणि त्या उपोषणाच्या वेळेला नेहरू संसदेत रेकॉर्डवर असं म्हणालेलं आहे की या पद्धतीनं सरकारला ब्लॅकमेल करणं बरोबर नाही. आता उपोषण ही जर सरकारला ब्लॅकमेल करण्याची गोष्ट असेल तर गांधींनी ते किती वेळा केलं आहे. याचा अर्थ पारतंत्र्यात असताना तुम्ही एका विशिष्ट प्रकारच्या राजकीय भूमिका घेता, त्या तुमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला तेवढ्या सोयीच्या ठरतातच असं नाही. आता ही जी भूमिका आहे तेलुगू भाषकांच्या आंध्र प्रदेशाची, त्याच्याही बाबतीत ही फाईन लाईन बरेचदा आपल्याला कळत नाही, किंवा का नेहरूंनी त्यांचं ऐकलं नसेल. कारण तेव्हाचे जे आंध्र प्रदेशची मागणी होती ती मद्रास शहराबरोबरची होती, आणि पट्टाभी सीतारामय्यांसारख्यांचं म्हणणं होतं की आंध्र मिळावं पण मद्रास मात्र तमिळ लोकांचा आहे, तर त्याच्यावर तेलुगू लोकांनी हक्क नाही सांगता कामा. तर हे सुरू झालं. मग फाजल अली कमिशनचा अहवाल आला, आणि 55 सालाच्या नंतर 14 राज्य झाली, पण महाराष्ट्र नाही झाला. नाही. महाराष्ट्र का नाही झाला,
तर त्यावेळेला भाषावार प्रांत रचना करणाऱ्या मंडळींनी सुचवलं की विदर्भाचं काही वेगळं राज्य करता येतंय का, कारण विदर्भ तेव्हाच्या मध्य प्रांताला जोडलेला होता, सेंट्रल प्रॉव्हिन्सेसला. बेळगाव, कारवार, निपाणी आणि बिदर हलकीचाही जो भाग जो नंतर म्हैसूर राज्यात गेला, बरोबर. तो म्हैसूर राज्यामध्ये गेला आणि उरलेल्या ह्याचं द्वैभाषिक राज्य तयार झालं. आता द्वैभाषिक राज्य देण्याचं एवढा बोनस आपल्यालाच का, तर गोविंद वल्लभ पंतांनी संसदेमध्ये असं म्हटलेलं आहे की हा आम्ही एक प्रयोग करून पाहतो आहोत. तर आता अशा प्रयोगाचे गिनीपीड म्हणून मराठीच लोकांना निवडण्याचं कारण काय आहे, गुजराती लोकांना निवडण्याचं कारण काय? म्हणजे असं नाहीये की मराठी लोकांना राग आला होता आणि गुजराती लोक एकदमच खुश होते. आपल्याकडे जशी संयुक्त महाराष्ट्र समिती होती तसं गुजरातमध्ये महागुजरातचं आंदोलन होतं आणि त्या महागुजरातच्या मंडळींनी सुद्धा तशा प्रकारचा संघर्ष केला. त्यांचा संघर्ष गुजरात मिळावं आणि मिळाली तर मुंबईही मिळावी. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका खूप महत्वाची होती. त्यांनी असं म्हटलं की मद्रास जर तमिळांचा आहे, कलकत्ता जर बंगाल्यांचा आहे, तर मुंबई महाराष्ट्राची. ती का महाराष्ट्राची आहे? मुंबईचं पाणी कुठून येतं? महाराष्ट्रातून येतं. मुंबईतलं अन्नधान्य महाराष्ट्रातून येतं. मुंबईतला भाजीपाला महाराष्ट्रातून येतं. हे सगळी संसाधनं जी आहेत ती महाराष्ट्रातून येत असतील तर मुंबईवर महाराष्ट्राचा जैविक हक्क आहे. म्हणजे हे बाबासाहेबांच्या सारख्या माणसांना म्हणणं आणि त्यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशननं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सहभागी होणं ही इतकी मोठी गोष्ट आहे की महाराष्ट्राचा संघर्ष हा फक्त उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांचा नाही, हा समाजातल्या तळच्या घटकांचा आणि सर्वसमावेशक भाषेसाठीचा संघर्ष आहे. आता आपण ह्या भाषेबद्दलच हे सगळं बोलतो आहोत, तर आता परत आपण आपल्या मूळ ज्या विषयापासून आपण सुरुवात केली आहे, हा जो एक शासन निर्णय जो आला त्याच्यामध्ये जे त्रिभाषा सूत्र सांगितलेलं आहे त्याच्यावरती परत येऊया. तर हे त्रिभाषा सूत्र जे आहे ते नेमकं काय आहे आणि यात कोणत्या भाषा येतात? आता त्यांनी काय म्हटलंय की ह्या त्रिभाषा सूत्रामध्ये म्हणजे हा शासन निर्णय असं म्हणतो की मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अनिवार्यपणे शिकवल्या जाव्यात. आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचं जे विधान एक त्याचा भाग सांगितला त्याच्यातही मुख्यमंत्री आणखी असं म्हणाले की हिंदीसाठी मुबलक शिक्षक उपलब्ध होते म्हणून आम्ही हिंदी ऑफर केलं होतं. पण आता जर लोकांची मागणी असेल तर आम्ही इतरही भाषा द्यायला तयार आहोत. आता या विधानातली फसगत बघा. हिंदीसाठी तुमच्याकडे मुबलक लोक आहेत. आता हे लोक कुठून येणार? हे काही असे अझरबैजानमधनं किंवा हिंदुकुश पर्वतातनं येणार आहेत का? तर हे लोक महाराष्ट्रात आहेत. तर हे काय करतात? तर हे आता मराठी शिकवत असतील, इंग्रजी शिकवत असतील. प्राथमिक शाळांमध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्रात एक शिक्षकी शाळा आहे. मग तुमची काय अपेक्षा आहे की या सगळ्या मंडळींनी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि समाजशास्त्र आणि विज्ञान, गणित हे सगळं शिकवावं अशी अपेक्षा आहे का? आणि जर या राज्यामध्ये हिंदी मुबलक शिकवायला लोक उपलब्ध आहेत तर मराठी शिकवायला का उपलब्ध नाहीये? आणि मग गेली 5 ते 6 वर्ष महाराष्ट्रातली 3 सरकार मराठी शिकवायला मनुष्यबळ नाही म्हणून आडनावाने मराठी असलेल्या कुठल्याही माणसाला मराठी का शिकवायला लावताय? हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा, तुम्ही भारतीय भाषा शिकवायला सांगताय, महाराष्ट्रातल्या कोणी तुम्हाला असं म्हणलंय की आम्हाला बाकीच्या 22 भाषा शिकवा? म्हणजे आणि समजा महाराष्ट्रामध्ये इथे GTB नगरमध्ये सायन कोळीवाड्यामध्ये पंजाबी लोक राहतात. तिथल्या शाळेतले लोक म्हणले आम्हाला पंजाबी शिकवा. माटुंग्यातल्या लेबर कॅम्पातले लोक म्हणले आम्हाला तमिळ शिकवा. काय महाराष्ट्र सरकारची एकूण बौद्धिक झेप आहे हे सगळं करण्याजोगी? आणि जर समजा घटनेच्या 8व्या परिशिष्टातल्या 22 भाषांपैकी आम्हाला 22 सोडा 11 भाषा शिकवा अशी मागणी महाराष्ट्रामध्ये लोकांनी केली तर हे लोक सरकार चालवणार आहेत का शिक्षक पुरवणार आहेत? म्हणजे ह्यानं दुसरं काहीच करता येणार नाही. मूळ प्रश्न असा आहे की त्रिभाषा सूत्र का द्विभाषा सूत्र? हे त्रिभाषा सूत्र आपल्यावर महाराष्ट्रावर तुम्ही लादलं, महाराष्ट्राला घ्यायला भाग पाडलं. एवढंच कशाला? सगळ्यांनी येऊन सत्तेतल्या मंडळींनी राष्ट्रभाषा आहे, राष्ट्रभाषा आहे असं सगळ्यांना सांगितलं, कारण यांचं वाचन नाहीये. बरोबर. सरकारच्याच चर्नी रोड मधल्या शासकीय ग्रंथागारामध्ये 200 रुपयाला घटनेची प्रत उपलब्ध आहे. ती मराठीत पण आहे. ज्यांना इंग्रजी जमत नाही त्यांनी ती मराठीतली वाचली पाहिजे. कुठेही भारत सरकारच्या या घटनेमध्ये, आपल्या घटनेमध्ये देशाच्या राष्ट्रभाषा हा शब्द नाहीये. हा मूर्खपणा फक्त महाराष्ट्रात प्रचलित आहे. कारण आपल्याकडे वर्षानुवर्ष राष्ट्रभाषा प्रचार समिती ही गोष्ट वर्षानुवर्ष चाललेली आहे. कारण मराठी लोकांना उगाचच असं वाटतं की हिंदी शिकल्याशिवाय हे राष्ट्र टिकू शकणार नाही. आपण वादापुरतं हे गृहीत धरू, पण हे राष्ट्र टिकवण्याची सर्व जबाबदारी मराठी माणसांवर आहे का? ती जबाबदारी केरळच्या पण माणसावर आहे
आणि नागालँडच्या पण माणसावर आहे आणि काश्मीरच्या पण माणसावर आहे. त्यामुळे आता असं आहे की 2च भाषा, ती त्रिभाषा सूत्राकडून महाराष्ट्राला द्विभाषा सूत्र 1ली ते 5वी पर्यंत जायला पर्यायच नाही. याचं कारण तुम्ही 2च भाषा त्या परिसरातल्या भाषा आहे. इंग्रजी सुद्धा तुमच्या परिसरात नाहीये. बरोबर. पण इंग्रजीचं आता असं झालंय की पालकांना तुम्ही इंग्रजी 1लीत नको 5वीत शिकवा असं म्हटलं तर पालक सांगणाऱ्याचा खून करतील अशी परिस्थिती आहे. बरोबर. आता तर पालक आपले एवढे क्रूर झालेले आहे की ते बालवाडीत सोडा, गर्भसंस्काराचा भाग म्हणून सुद्धा मुलांना इंग्रजी शिकवतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. हा वेडाचार आहे का? तर वेडाचार आहे. पण हा वासाहतिक देशांमधला सार्वत्रिक वेडाचार आहे. हा भारतात आहे, हा पाकिस्तानात आहे, हा बांगलादेशात आहे, जगातल्या सगळ्या वसाहतोत्तर देशांमध्ये आहे. तर आपण तात्पुरतं ते वेड नॉर्मलाइज होईपर्यंत लोकांना ते उपलब्ध करून दिलं. आपली प्राथमिक जबाबदारी चांगलं मराठी आणि लोकांना असं वाटतंय की चांगलं इंग्रजी आणि त्या व्यतिरिक्त एकूणात चांगलं शिक्षण ते जर तुम्हाला द्यायचं तर आपली संसाधनं 1ली ते 5वी पर्यंत 2 भाषांवर आणि त्यानंतरच्या टप्प्यावर वैकल्पिक स्वरूपात 3री भाषा म्हणून मग तुम्ही हिंदी द्या, संस्कृत द्या, एखाद्या परिसराचा भाग म्हणून एखादी दुसरी भाषा द्या. तिथेही तुम्हाला असं दिसेल की पालकांना भारतीय भाषा नाहीच शिकायच्या अनेक ठिकाणी. लोकांना असं वाटतं की स्पॅनिश द्या, जर्मन द्या, फ्रेंच द्या, मॅन्डरिन द्या. आणि त्याचा ओढा वाढतोच आहे. त्याचा ओढा इतका प्रचंड वाढतोय आणि ते सगळे शिकवणारे यंत्रणा आहेत ना, म्हणजे लोक मॅक्स मुलर भवनला जातात, इतर ठिकाणी जातात. म्हणजे लोकांना जर एखादी भाषा शिकायची असेल आणि त्या भाषेचं पोटाशी नातं आहे याची खात्री पटत असेल तर लोक कष्ट घेतील. हिंदी बद्दलचा जो राग लोकांच्या मनात आहे ना, तो याचसाठी आहे की कोणीच मागणी केलेली नाहीये आणि असं होत नाहीये की मराठीत शिकून आमचं पोट भरत नाहीये पण हिंदी शिकलो की भरणार आहे असा अनुभव उत्तर भारतातल्या 25-30 कोटी लोकांचा नाहीये. असं असताना ती भाषा तुम्ही आम्हाला 3री भाषा म्हणून आमच्या बोकांडी का मारता? म्हणून त्रिभाषा सूत्राकडून तमिळनाडूप्रमाणे द्विभाषा सूत्राकडे जाणं हा शहाणपणाचा मार्ग आहे. कारण NEP तुम्हाला हे घ्याच असं नाही म्हणत. NEP तुम्हाला सुचवतं. NEP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. ते तुम्हाला सांगतं. ते सल्ला या स्वरूपातला आहे. म्हणजे हे सगळं करताना राज्यांनी स्वतःच्या गरजा पण बघायला लागतं. आता समजा तुम्ही गोंड आदिवासींना काही शिकवताय तर गोंड आदिवासी असतील, अहिराणी बोलणारी मुलं असतील, वारली बोलणारी मुलं असतील, या मुलांच्या दृष्टीनं मराठी ही दुसरी भाषा आहे. कारण त्या मुलांच्या घरात ती भाषा वेगळी बोलली जाते. तुम्ही कोळी आग्र्यांच्या घरामध्ये तुम्ही बघा, त्या सगळ्यांच्या घरातली भाषा वेगळी आहे. आपण लोकांना घरातली भाषा घरात दडपून टाकायला भाग पाडलंय आणि आपण त्यांना प्रमाण मराठी बोला नाही तर तुम्ही आमच्यातले नाही इथपर्यंत आणलंय. आता जरा शिक्षण तज्ञांचं ऐकून सरकारला असं वाटतंय की आधी लोकांच्या बोलीची पुस्तकं द्यावी, मग लोकांना प्रमाण मराठीचं पुस्तक द्यावं. हे जे स्थलांतर आहे, हे जे विस्थापन आहे ते व्हायलाच बराचसा वेळ लागतोय. म्हणजे आपल्या बोलीकडनं मातृभाषेकडे यायला लोकांना वेळ लागतो. ते झाल्यानंतर इंग्रजी शिकणं आणि त्याचं व्याकरण आत्मसात करणं याला वेळ लागतो. ह्याच्या बरोबरीने तुम्ही महाराष्ट्रातल्या दुर्गम कोपऱ्यांमध्ये केवळ कुणाची तरी दिल्लीमध्ये लहर आली आणि कुणाला तरी हा देश हिंदुस्तान करायचं असं वाटतंय म्हणून तुम्ही लोकांच्या उरावर जर हिंदी बसवलीत तर लोक गेल्या काही दिवसामध्ये लोक जे चिडलेत ना ते या प्रकारच्या सरकारच्या अपारदर्शक कारभाराला चिडले. तुम्ही बोलता बोलता द्विभाषा सूत्र जे तामिळनाडूनी स्वीकारलेलं आहे किंवा त्यांचा तो आग्रह आहे असं बोललात, तर ते द्विभाषा सूत्र किंवा तामिळनाडू ह्याबद्दल थोडंसं एकदा जरा सांगा. असं आहे बघा की तामिळनाडूने काय म्हटलं की आम्हाला हिंदी नको आहे. आता हिंदी नको आहे म्हणजे महाराष्ट्र असं कधीच म्हणालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये लोकांना हिंदी समजतं, हिंदी बोलतात आणि असं म्हणण्याचा अट्टहास आपण कधीही बाळगलेला नाही. अगदी बाळगलेलं. आपल्याला हिंदी नकोय असं आतापर्यंत तुमच्या बोलण्यातून माझ्या वागण्यातून तरी मला जाणवलेलं नाही. आणि मी तुम्हाला हे सांगतो की आता तुम्ही मला हे जे सांगितलं ना आपल्याला हे महाराष्ट्रात असल्यामुळेच आपल्याला सगळ्यांना हे सारखं सांगावं लागतं की बघा माझं मराठीवर प्रेम आहे ना म्हणजे माझा काही हिंदीवर राग नाही. तर असं म्हणणारा एक तरी उत्तर भारतीय तुम्ही मला दाखवा की जो असं म्हणतो की माझं हिंदीवर प्रेम आहे पण नाही महाराष्ट्रात गेलो ना 8 दिवसात शिकतोच मराठी. असं जर म्हणणारे उत्तर भारतीय असते ना तर नसता त्यांना संघर्ष पडावा लागला. बरोबर. तर तमिळनाडूने असं म्हटलंय की आम्हाला तमिळ आणि इंग्रजी पाहिजे. हा त्यांचा फॉर्म्युला आहे. आणि MK स्टॅलिनने आता त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं की नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे काय आहे
मागल्या दाराने हिंदी आमच्या बोकांडी मारण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातला शासन निर्णय स्टॅलिनला जे वाटतंय ते सिद्ध करणारच आहे. म्हणजे स्टॅलिनला 8 दिवसांपूर्वी 15 दिवसांपूर्वी जे लोक शिव्या देत असतील त्यांना महाराष्ट्रातला शासन निर्णय पाहिल्यावर असं वाटेल की तो द्रष्टा माणूस आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आता असं म्हटलं की आम्ही आता हिंदी अनिवार्य करणार नाही, त्यावर स्टॅलिननी समाज माध्यमांवर लिहिलंय, म्हणजे तुम्ही सांगा की आम्ही तिसरी भाषा नाही अनिवार्य करणार. मराठी आणि इंग्रजी या 2 भाषा आपल्या मुलांना नीट यायला पाहिजे. याचं कारण शिक्षणाचं ओझं मुलांच्या मनावर किती असावं, शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी कशी असावी, वर्गामध्ये येणारी मुलं टिकती आणि शिकती कशी होतील. कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं दिसतं बघा, इंग्रजी माध्यमाचा जिथे अतिरेक झालाय किंवा आपल्याला न कळणाऱ्या भाषेचा जिथे अतिरेक झालाय तिथे मुलं शिकताना मागे पडतात. आता त्या मुलांना नॉर्मली आपण गतिमंद म्हणतो. आपला समाज इतका गोष्टी इतक्या सरसकटीकरण करतो गोष्टीचं की सहज पालक म्हणतात तो जरा मंद आहे. तर तो मंद आहे हे त्या मुलाचा आत्मविश्वासच घालवणार आहे. तो मुलगा मंद नाहीये, तो विद्यार्थी गतिमंद का आहे? कारण तुम्ही त्या मुलाकडनं व्याकरण दृष्ट्या निर्दोष असं सगळं बोलायची अपेक्षा बाळगता आणि त्या मुलाला किंवा त्या मुलीला चुकण्याचं जर स्वातंत्र्य नसेल वर्गामध्ये तर मुलं तोंडच नाही उघडणार. इंग्रजी माध्यमाच्या वर्गांमध्ये हे घडतंय. मराठी माध्यमाच्या सुद्धा ज्या अशा टिपिकल पंतोजी टाईपच्या शाळा आहेत तिथेही घडतंय. पण ज्या प्रगतिशील शाळा आहेत, प्रयोगशील शाळा आहेत, जिथे मुलांशी बोलणं, मुलांशी गप्पा मारणं आणि मुलांना आपला मित्र मानणं हे शिक्षकांना जमू शकतंय, अशा शाळांमध्ये मुलं या 2 भाषा तर शिकतायत पण एकमेकांच्या बोली पण शिकतायत. पण ही प्रयोगाची भूमी आहे ना. बरोबर. म्हणजे तुम्ही असं एक टेम्पलेट तयार केलं की हे घडलंच पाहिजे. हे 3 महिन्याचा आउटपुट, हे 6 महिन्याचा आउटपुट. शाळा ही कॉर्पोरेट एंटिटी नाहीये. जरी शाळेला आता सीबीएसई, आयसीएसई आणि इतर बोर्डांनी त्याला बाजारी चकचकीत रूप दिलेलं असलं तरी शाळा ही ऑर्गॅनिक गोष्ट आहे, सेंद्रिय गोष्ट आहे. तुमचं शिकणं ही जैविक प्रक्रिया आहे आणि तिच्यात जर आनंद नसेल ना आणि समावेशकता नसेल, मग ती समावेशकता बोलण्यातली आहे. एखाद्या मुलाच्या पायात चप्पल आहे का नाही, चप्पल फाटली आहे का, एखाद्या मुलीचा ड्रेस फाटला आहे का आणि तिला वर्गातले लोक कसे वागवतात याच्यावर पण अवलंबून आहे. म्हणजे मराठी माध्यमाच्या आपल्याकडच्या शाळांच्या मध्ये जे लोकांना बरे किंवा वाईट असे अनुभव आलेत त्यातले अनुभव काय आहेत ते वर्गातलं शिकण्याचं नाही आहेत, ते जगण्याचे अनुभव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की द्विभाषा सूत्राचा विचार नुसता आयसोलेशन मध्ये नाही करायचा. या दोन्ही भाषा शिकताना समजा एखादं मूल म्हणलं की मला 3री 4थी भाषा पण शिकायची, ते शिकण्याच्या खिडक्या खुल्या राहिल्या पाहिजे. पण त्या वैकल्पिक राहिल्या तर मुलांचं जे कोर काम आहे शिकण्याचं ते नीट होईल. आता तुम्ही सक्ती करून 3री भाषा शिकवण्याच्या नादात पहिली पण नीट होणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था करताय जे अलोकशाहीवादी आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही बोलता बोलता मराठी शाळांबद्दल बोललात. तुम्हाला आणि आजच्या एपिसोडच्या प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की आपण पुढे काय मध्ये मराठी शाळांचं पुढे काय हा एपिसोड सुद्धा केलेला आहे. तो जरूर आपल्या चॅनलवरती तुम्ही बघा. तर पुढे जाऊया. सर, आपण या राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल बोललो. 2020 मध्ये त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले. तर त्याचा आणि हा शासन निर्णय यांचा काही परस्पर संबंध आहे का? मी उदाहरण म्हणून आम्ही जे थोडाफार जो अभ्यास केला त्याच्यामध्ये काही आम्हाला ज्या सूची सापडल्या त्याच्यामध्ये काही उल्लेख जे आहेत त्याचे अर्थ किंवा त्यात दडलेले अर्थ समजून घेण्यासाठी मी ते तुमच्यासमोर वाचून दाखवतो. अनुसूची 8 मध्ये म्हणजे 4.12 याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे, अनुसूची 8 मध्ये नमूद केलेल्या सर्व भाषांच्या शिक्षकांची मोठ्या संख्येनं तरतूद करण्याचा मोठा प्रयत्न करेल. सर्व राज्ये विशेषतः भारताच्या विविध भागातील राज्ये संबंधित राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी, एकमेकांच्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची भरती करण्यासाठी तसेच देशभरात भारतीय भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी द्विपक्षीय करार करतील. ह्या ओळींचा अर्थ काय आणि यातला दडलेला अर्थ काय? हे बघा, आता हे आहे अनुसूची 8 म्हणजे घटनेचा 8वं परिशिष्ट, बरोबर, ज्यामध्ये 22 भाषा आहेत. आणि सीताकांत महापात्रा कमिटी भारत सरकारनं काही वर्षापूर्वी नेमली होती. त्यांनी असं म्हटलंय की या परिशिष्टामध्ये आणखी 39 भाषा घातल्या पाहिजेत. म्हणजे ज्याच्यामध्ये भोजपुरी, अवधी, बुंदेलखंडी, मगही, ब्रज या सगळ्या हिंदीच्या टेक्निकली बोली पण स्वतंत्र भाषा आहेत त्या.
आता हिंदी पट्ट्यात त्यांनी काय केलंय, की ते लोक बोलताना भोजपुरी बोलतात. म्हणजे तुम्ही लालू प्रसाद यादवांचं भाषण जर ऐकलं, तर ते अनेकदा भोजपुरी बोलताना तुम्हाला दिसते. पण सेन्ससमध्ये, जनगणनेमध्ये भाषेची नोंद करताना ते हिंदीची करतात. हिंदीची लोकसंख्या का वाढली आहे? हिंदीला आलेली सूज ह्या सगळ्या पोटभाषा गिळल्यामुळे आलेली आहे. आता या पार्श्वभूमीवर आपण ह्या कलमाचा विचार करूया, की सर्व राज्य एकमेकांशी द्विपक्षीय करार करतील. आता हे इतकं रोमॅन्टिक आहे सरकारच्या म्हणजे शिक्षण धोरणातलं, की समजा असं तुम्ही धरा महाराष्ट्रामध्ये 5,000 शिक्षक हिंदी सक्तीची करण्यासाठी लागणार आहे. तर ते शिक्षक आपण कुठून मागवणार? तर आपण यूपी किंवा बिहारमधनं मागवणार. आता आपली जी मुलं नांदेडमध्ये हिंदी शिकतायत, त्या नांदेडमधल्या हिंदी शिकणाऱ्या मुलांना बुंदेलखंडमधल्या किंवा लखनौमधल्या हिंदी शिकून आलेल्या माणसांचा उपयोग होईल का? या धोरणाप्रमाणे होईल असं त्यांना वाटतंय. बरोबर. समजा असं धरा, की मराठी ही भाषा उत्तर भारतातल्या लोकांनी अनिवार्य केली, जे शक्य नाही. त्यांचा भाषिक दर्प एवढा तीव्र आहे, की ते हे करणार नाही. पण समजा त्यांनी केली आणि त्यांना 20,000 शिक्षक मराठीचे लागणार आहे. तर एवढ्या माणसांचा पुरवठा आपलं राज्य करू शकतं का? आणि जर ते करू शकत असेल, तर ते महाराष्ट्रात का करत नाही? बरोबर. म्हणजे अशा प्रकारे शिक्षकांचं आदान-प्रदान म्हणजे हे काय आहे? हे मास मायग्रेशन आहे. मोठ्या प्रमाणावरचं शिक्षकांचं स्थलांतर आहे. आता शिक्षक हे असे इथून उठून युपीत जातील, युपीतनं उठून तमिळनाडूत जातील, इतकं सहज घडेल का? या देशामध्ये मग लोक काय म्हणतील, तुम्ही तुमच्या राज्यात बसा आणि आम्हाला तमिळ शिकवा रिमोटली. तुम्ही तुमच्या राज्यात बसा, आम्हाला गुजराती शिकवा. म्हणजे हे कोविडच्या काळामधलं जे व्हिडिओ बंद केलेलं शिक्षण होतं ना, त्याची वाईट आवृत्ती यानंतरच्या काळामध्ये होईल. म्हणजे प्रश्न असा आहे, की या अनुसूचीमधल्या 22 भाषा आहे. तुम्ही नुसतं वादापुरतं गृहीत धरा, की महाराष्ट्रामध्ये किमान 50, 100, 200 मुलं असं म्हणली, की आम्हाला ह्यातली एक भाषा पाहिजेच. तर ती भाषा शिकवण्यासाठी तुम्ही कुठून आणणार? म्हणजे ओडिया शिकवण्यासाठी ओदिशामधनं माणसं आणणार का? तेलुगू शिकवण्यासाठी सीमांध्रमधनं आणणार का? तेलंगणामधनं आणणार? ह्या माणसांना पगार कसा देणार? त्यांची नेमणूक कॉन्ट्रॅक्टवर करणार का पे कमिशनमध्ये करणार? मग ते परमनंटली इथं राहणार आणि इथूनच निवृत्त होऊन इथेच पेन्शनर म्हणून जगणार का 3 वर्षांनी त्यांची रवानगी होणार? याचा काही विचार या माणसाने केलेला नाही. मग त्यांना असं वाटतं, की 8व्या अनुसूचीचा उल्लेख केला, की आपोआप सगळं ज्याला इंग्रजीमध्ये हंकी डोरी म्हणतात, ते सगळं छान छान होईल. तर हे अत्यंत छान आहे. अहवाल लिहिणाऱ्या माणसांना त्याची अंमलबजावणी करायची नसते. बरोबर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मंडळींनी ते छान हा देश 22 भाषांनी आता एकत्र करायचा आहे, आणायचा आहे. तर तुम्ही सगळ्या राज्यांचे द्विपक्षीय करार सोडा. मुंबई आणि महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांनी जर गुजराती शिकवायचा करार करायचा म्हणला, तर तिथल्या गुजरात्यांना मराठी शिकावं लागेल. पण तिथल्या गुजरात्यांनी मराठी शिकण्याच्या ऐवजी इथले गुजराती आधी शिकतील की नाही? आधी पहिल्यांदा ट्रेनिंग तर इथल्याच गुजरात्यांना द्यावं लागेल. कारण कदाचित तिथला गुजराती शहाणा असेल त्याच्या राज्यात राहिलेला असल्यामुळे तो पटकन शिकेल सुद्धा. तर असा द्विपक्षीय करार महाराष्ट्र आणि गुजरात करेल का? महाराष्ट्र आणि कर्नाटक करेल का? समजा महाराष्ट्र आणि कर्नाटकने असा करार केला, तर बेळगावमध्ये काय शिकवणार तुम्ही? बेळगाव आपलंच आहे. बरोबर. विदर्भ हलकी आपलं आहे. निपाणी, सुपा, हल्ला, रामनगर, जोयडा, कारवार आपलंच आहे. हे आपण म्हणतोय की ते सुप्रीम कोर्टात जाऊन मग तिथे जर ते म्हणले तिकडं कानडी शिकवायला आम्हाला जरा माणसं लागणार आहे का, आपण त्यांना सांगणार तिकडे लोकांना मराठी शिकवायला आमची माणसं पाठवतो? दंगे होणार नाहीत का? बरोबर. तर ह्या त्या मसुद्याचा आणि त्या मुद्द्याचा अर्थ आहे, की लिहायला पैसे पडत नाहीत, सूचना करायला फारसं काही लागत नाही आणि सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सूचना करणाऱ्यांच्यावर नाहीये. त्यामुळे ते लिहिलंय. अंमलबजावणीच्या गोंधळावरती आपण पुढे येणारच आहोत. मी दुसरा एक मुद्दा वाचून दाखवतो. कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही. हे 4.13 मध्ये हे लिहिलेलं आहे. कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही. मुलं ज्या 3 भाषा शिकणार आहेत त्यापैकी किमान 2 भाषा भारतीय असतील तर या भाषांची निवड राज्ये, प्रदेश आणि अर्थातच विद्यार्थी स्वतः करू शकतील. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या 3 भाषांपैकी 1 किंवा अधिक भाषा बदलायच्या असतील तर तसे इयत्ता 6वी किंवा 7वी मध्ये करता येईल. बरोबर. हा, आता तुम्ही बघा की कुठली भाषा सक्तीची केली जाणार नाही. बरोबर. हे वाक्य आणि जो शासन निर्णय आपल्याकडे आहे त्यातलं वाक्य भाषा धोरणाबद्दलचं, त्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा सक्तीच्या असतील असं वाक्य आहे. अच्छा. म्हणजे आयदर इथे लोचा आहे किंवा त्या GR मध्ये लोचा आहे. तर GR हे ताबडतोबीचं उदाहरण आहे आणि हे धोरण भारत सरकारचं आहे.
हे महाराष्ट्र सरकारचं आहे. म्हणजे आयदर इथे लिहिणाऱ्यांनी विचार केला नाहीये किंवा जी-आर लिहिणाऱ्यांनी आपला जी-आर कोणी वाचेल अशी अपेक्षा बाळगलेली नाही किंवा समन्वय नाहीये हे तर नसतं. समन्वय अजिबातच नाहीये. दुसरा प्रश्न असा की एक किंवा अधिक भारतीय भाषा. आता एक किंवा अधिक भारतीय भाषा म्हणजे काय? महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी. आता तुम्ही असं धरा की एका शाळेमध्ये लोकांना भाषा शिकायची आहे. एका वर्गातल्या लोकांनी आम्हाला गुजराती शिकायचं म्हटलं, दुसऱ्या वर्गातल्या लोकांनी तमिळ शिकायचं म्हटलं. शाळांच्या पातळीवर तुम्ही किती विकेंद्रीकरण करू शकाल? याला मर्यादा आहे. म्हणजे तुम्हाला हेच ठरवावं लागेल की 10 शाळांना एक भाषा असं तरी तुम्हाला करावं लागेल. आणि तुम्ही जो मुद्दा वाचला त्याच्यामध्ये 6वी-7वी नंतर भाषा बदल करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आता 6वी-7वीच्या मुलांचं तुम्ही स्थलांतर बघितलं ना, तर एक 30 ते 40% मुलं अशी आहेत की जी शाळा बदलतात. बरोबर. आणि आणखी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे पालक शहरं बदलतात. पण ती कारण नोकरीची कारणं असतील, इतर काही कारण. लोकांना परवडत नाही शहरांमध्ये राहणं काही वेळा. आता शाळा बदलली आणि शहर बदललं, तर शाळा आणि या शहरातलं जे भाषांचं कॉम्बिनेशन आहे, ते जर दुसऱ्या शहरामध्ये नसेल, तर त्या मुलांनी काय करणं अपेक्षित आहे? म्हणजे शिक्षण संपेपर्यंत लोकांनी बूड हलवायचं नाही, एका ठिकाणी बसून राहायचं, असं सरकारची अपेक्षा आहे का? म्हणजे तुम्ही मुलांचं मायग्रेशन, मुलांचं स्थलांतर, शाळा बदलणं वगैरे सगळं गृहीत धरलेलं असेल समजा, तर यातली अडचण अशी आहे की तुम्ही मुलांना ते देताना कसं केलंय बघा. त्यांनी सरकारने टॅगलाईन काय केली आहे? भारतीय भाषांमधनं शिक्षण द्यायचं आहे. हे पदवीच्या पातळीवर सुद्धा किंवा विद्यापीठीय पातळीवर सुद्धा हीच त्यांची टॅगलाईन आहे. पण पदवीच्या पातळीवर, विद्यापीठीय पातळीवर तुम्हाला भारतीय भाषांमधनं शिक्षण द्यायचं असेल, तर भारतीय भाषांमधनं ज्ञाननिर्मिती करावी लागेल की नाही? बरोबर. आणि भारतीय भाषांमधली ज्ञाननिर्मिती थेट मास्टर्सला नाही करता येणार. तुम्हाला पहिलीत करावी लागेल, 4थीत करावी लागेल, 8वीत करावी लागेल. आणि ती संदर्भ विपुल अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या लोकांना सगळ्या उपलब्ध करून द्याव्या लागतील. म्हणजे ह्या सगळ्याच्यासाठी जी मूळ तयारी लागते की तुमची भाषा व्यवहाराची आणि ज्ञानाची होण्यासाठी ज्या प्रकारची बौद्धिक आणि आर्थिक गुंतवणूक व्हायला पाहिजे, ती गुंतवणूक नाहीये. म्हणजे समजा मराठी महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना अत्यंत आवडावी असं समजा सरकारला वाटतं आहे आणि मराठी जनतेला पण वाटतंय. आणि अमराठी लोकांवर कसलाही रोष न बाळगता आपण त्यांना प्रेमाने समजावून मराठी शिकायला लावू, तर तितकी देखणी मराठी पुस्तकं लागतीलच ना. बरोबर. मग तितकी देखणी मराठी पुस्तकं, तितकी आशय संपन्न मराठी पुस्तकं एक तर सरकारने काढली पाहिजेत किंवा बाजाराने उपलब्ध करून दिली पाहिजेत. पण बाजार ते कधी उपलब्ध करेल, मार्केट आहे हे कळेल त्यावेळेला जेव्हा अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवलंच जाणार आहे, याची बाजाराला खात्री पटेल, तेव्हा ते बरी पुस्तकं काढतील. आता ते सीबीएसई आणि आयसीएसईची पुस्तकं बाजारातले लोक का काढतात? त्यांना माहिती आहे आयदर ही पुस्तकं घेतील किंवा ही पुस्तकं घेतील. त्यामुळे बाजारातले लोक भाषेवर प्रेम करत नाहीत, बाजारातले लोक नफ्यावर प्रेम करतात. त्यामुळे त्यांचा नफा तुम्ही एन्शुअर करणार का लोकांना भाषा शिकवून? मग तुम्ही पहिली शिकवा, दुसरी शिकवा, पुढच्या एका टप्प्याला कामकाज की हिंदी म्हणून तिसरी भाषा शिकवा. पण तुम्हाला सगळं एकदमच का करायचं आहे? एकदम यासाठी करायचं आहे कारण कोणाला तरी काही गोष्टी टिक करायच्या आहे की आमच्या या हिंदुस्थानच्या कथनामध्ये आम्ही हिंदी शिकवणाऱ्यांसाठी रोजगार हमी योजना तयार केलेली आहे. आपल्याकडे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी पण खूप हिंदीचं शिक्षण घेतलंय. BA, MA, B.Ed, M.Ed झाले. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय मुलं सुद्धा हिंदी शिकलेली आहेत. आता मराठी लोकांना रोजगार नाहीये, पण हिंदी सक्ती केल्यामुळे उत्तर भारतीय मुलांना हिंदी शिकवण्याचा रोजगार मिळणार आहे. तर हे जे आहे ना, हा त्यातला प्रॉब्लेमचा भाग आहे. आणि आणखी एक गोष्ट जी शिक्षणाच्या आडून घडते आणि म्हणून पटकन कळत नाही, या राज्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर, ज्याला आता आपण MMRचा प्रांत म्हणतो, या भागामध्ये उत्तर भारतीयांची लक्षणीय संख्या आहे. केंद्र सरकारचा नियम, घटनेतला नियम असा सांगतो की 15% वर एखाद्या भागामध्ये जर एखाद्या समुदायाची लोकसंख्या असेल, तर त्यांची भाषा त्या व्यवहारामध्ये वापरता येऊ शकते. याच्यासाठी आपले सीमा भागातले लोक तिथे भांडतात, मराठीचा हक्क त्यांचा मागण्यासाठी. आता MMRचा जो प्रांत आहे त्याची लोकसंख्या साधारणपणे 2.5 कोटीची आहे. तेव्हा मुंबईचं वेगळं राज्य झालं नाही, तेव्हा मुंबईचा केंद्रशासित प्रदेश झाला नाही. आत्ताच्या घडीला हे सगळं जे काही नवीन विकासाचं प्रारूप इथल्या 2 मोठ्या मालकांच्या मदतीने घडतं आहे, त्या विकासाच्या प्रारूपामध्ये या 4 जिल्ह्यांचं MMRचं राज्य आणखी 10 वर्षांनी काय 5 वर्षांनी सुद्धा लोक मागतील
आणि ते मागण्याच्या मुळाशी इथल्या खूप लोकांची भाषा हिंदी आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठी ही ह्या प्रांताची पहिली भाषा न राहता MMR प्रांताची हिंदी आणि मराठीमध्ये आकड्यांची तीव्र स्पर्धा चालेल आणि जे द्वैभाषिक राज्य आपण 60 साली मोडून काढलं ते आपल्या समाजाच्या नाकर्तेपणामुळे 65 वर्षांनी पुन्हा हे लोक तिथं द्यायला लावतील. हा या GRच्या मागचा सगळ्यात मोठा धोका आहे. बापरे! म्हणजे आपण जसं ते क्रिकेटची मॅच पाहताना एक प्रोजेक्टेड स्कोअरचा अंदाज घेतो. त्या प्रोजेक्शनमध्ये कदाचित असंही चित्र येऊ शकतं, हा धोका असू शकतो. आणि तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे ह्या सगळ्याची अंमलबजावणी ही अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड आहे, हे तर आता आपल्याला दिसतंच आहे. मला आता ह्याला जोडूनच असा एक प्रश्न विचारायचा आहे, की आपण म्हणजे मराठी लोक आता एकदम जागृत झालेत ह्या प्रश्नाबद्दल. इतर राज्यांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? की फक्त आपणच बोंबा मारतोय? नाही, असं आहे की इतर कुठल्या राज्यांनी अशा प्रकारचा आगाऊपणा पण केलेला नाहीये. म्हणजे त्रिभाषा सक्तीसाठी आम्ही करतो अशी घाई करण्याचं नाटक इतर राज्यांनी केलंही नाही. नाही. ते आस्ते कदम आहे. म्हणजे तमिळनाडू, कर्नाटक आणि इतर सगळ्या राज्यांनी असं म्हटलं की NEPची अंमलबजावणी कसं करायचं ते ठरवू ना आम्ही. आम्हाला वेळ द्या. वेळ द्या. शिक्षण हा समवर्ती सूचीतला कॉन्करंट लिस्टमधला म्हणजे देशाच्या कामकाजाची विभागणी ज्या 3 सूच्यांमध्ये होते. केंद्र सरकारच्या कामकाजाची केंद्र सरकारचं कामकाज सेंट्रल लिस्टमधनं चालतं. राज्यांचं कामकाज राज्याच्या सूचीमधनं चालतं आणि केंद्र आणि राज्य दोन्ही ज्या सूच्यांवर काम करू शकतात ती समवर्ती सूची आहे. एज्युकेशन म्हणजे शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे. म्हणजे केंद्र सरकारही त्यावर काम करू शकतं आणि राज्य सरकारही करू शकतं. हा आपला समवर्ती सूचीतला अधिकार इतर राज्यांनी वापरलाय आणि त्यांनी म्हटलंय की आम्ही विचार करू, आम्ही पाहू, आम्ही टप्प्याटप्प्याने करू. घोड्यावर बसलेले लोक आपणच आहोत. पण कोण बसले घोड्यावर? महाराष्ट्र बसलाय. हे महाराष्ट्राचे राज्यकर्ते असतात. महाराष्ट्राचे राज्यकर्ते घोड्यावर बसलेले आहे आणि त्यांना म्हणजे साधा विचार करा तुम्ही की CBSEचा अभ्यासक्रम लागू करणार असं त्यांनी 1 महिन्यापूर्वी जाहीर केलं. CBSEचा अभ्यासक्रम म्हणजे काय? CBSEचं माध्यम आहे इंग्रजी. महाराष्ट्रातल्या मराठी शाळांचं माध्यम आहे मराठी. इंग्रजी शाळेचा अभ्यासक्रम तुम्ही मराठी शाळेला कसा लावाल? कारण दोन्हींच्या माध्यमातच फरक आहे. बरोबर. मग 1 महिन्याभराने सरकारला लक्षात आलं की अरे हे कन्फ्युजन होतंय. मग ते म्हणले नाही CBSE नाही NCERTचा सिलेबस लावणार. आता NCERTचा सिलेबस जो आहे तो CBSEच्या शाळा वापरतात, ICSEच्या शाळा वापरतात. ठीक आहे, तुम्ही तो अभ्यासक्रम वापरायला घेतला. पण अशा प्रकारचा अभ्यासक्रम करण्यासाठी लागणारी जी क्षमता आहे ती जर महाराष्ट्रात उपलब्ध असेल तर फक्त अनुकरण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या मातीशी जोडला गेलेला अभ्यासक्रम मराठीतनं करायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही NCERTच्या अभ्यासक्रमामध्ये CBSE ICSEच्या अभ्यासक्रमामध्ये असलेली एक मेजर अडचण अशी आहे की हा उत्तर भारत केंद्रीय अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रात जे महत्वाचं घडतंय म्हणजे तिथल्या मुलांना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नाही माहिती. कारण त्यांना प्लासीची लढाई माहिती आहे, त्यांना अमेरिकन क्रांती माहिती आहे, त्यांना फ्रेंच राज्य क्रांती माहिती आहे. पण ज्या शहरात ते राहतायत ते शहर कसं महाराष्ट्रात आलं हे माहीत पण नाही, मॅटर पण करत नाही आणि एका टप्प्यानंतर त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अपराधगंडही निर्माण होतो. त्यामुळे केलं असं पाहिजे की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये अभ्यासक्रम अगोदर तयार करा. तो जो अभ्यासक्रम आहे तो NCERTचा नसेल, SCERT म्हणजे राज्याची जी याबद्दल काम करणारी यंत्रणा आहे तिने तो तयार करावा. तो करताना माणसं निवडताना तज्ञता विचार करून माणसं निवडावीत. किमान एवढी तरी गोष्ट सरकार करू शकतं. आणि हे सगळं याच जूनमध्ये करायला पाहिजे असं काही कुणी नेमून दिलंय का? 1 वर्षभर थांबा की लोकांना विचारा. म्हणजे सगळ्या देशाच्या अगोदर नवीन शैक्षणिक धोरणाची शालेय पातळीवर अंमलबजावणी करून आम्ही मुलांचा बळी घेतला. ह्याच्याबद्दल काही विशेष पारितोषिक आहे का? जर तसं नसेल तर लोकांना विचारा, पालकांना विचारा आणि तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे म्हणून तुम्ही विधिमंडळात चर्चा कराल की नाही? ज्या पुढच्या पिढ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असेल तर विरोधी पक्षांनाही विचारा आणि विरोधी पक्ष सुद्धा फायर ब्रिगेड सारखं काम करतात. GR आला, लोकांनी बोंबाबोंब केल्यावर मग विरोधी पक्षांना वाटलं अरे बापरे असं काही केलं की आपल्याला पण जरा थोडे आयबॉल्स मिळणार आहे. त्यांची जबाबदारी आहे की नाही? नवे शैक्षणिक धोरण सरकारच्या बाबू लोकांनी वाचलंय, विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांनी कधी वाचायचं? त्यांनी वाचलं पाहिजे.
त्यांनी लोकांशी डिस्कस केलं पाहिजे. 2 भाषा 3 भाषांचं काय करायचं, समाजशास्त्रांचं काय करायचं, सेमी इंग्लिशचं काय करायचं. त्यांनी लँग्वेजेसच्या बद्दल NEP जे म्हणते L1 L2 या पद्धतीनं भाषांचा विचार करते, याचं काय करायचं. अशा पद्धतीची अभ्यासपूर्ण चर्चा विधिमंडळात घडली पाहिजे. ती घडवून बाहेर ज्याला डिस्कोर्स तयार होणं म्हणतो आपण, चर्चा विश्व तयार होणं म्हणतो, असं ते व्हायला वेळ लागेल. 1 वर्ष लागेल. समजा 1 वर्षाने तुम्ही केलं तर काय महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. 1 वर्ष तुम्ही सगळ्या शाळांमध्ये मराठी सक्तीचं होतंय का करून बघा. ते झाल्यानंतर मग 5वीच्या पुढच्या टप्प्याला पायलट प्रोजेक्ट म्हणून हिंदीचं काही करता येते का बघा. म्हणजे माय मरो आणि मावशी जगो हे एवढं लिटरली घेण्याची गरज नाहीये ना, की म्हणजे मराठी मेली तरच आपण हिंदी जगवू शकू. असं करण्याचं काही कारण नाही. आधी मराठीच्या संबंधातल्या सक्तीचे सगळे मुद्दे मार्गी लावा, मग करा की नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी. तुम्हाला काय राष्ट्रपती पदक मिळणार नाही पटकन लवकर केलं म्हणून. ही जी घाई आहे ती घाई आपण करायलाच हवी का, याचा विचार सगळ्या राज्यकर्त्यांनी एकूण राजकीय वर्गानेच केला पाहिजे. म्हणजे मी राज्यकर्त्यांनी म्हणलं ना की लोक काय म्हणणार, अच्छा मग आता आम्ही 3 पक्ष सत्तेत आहोत म्हणून तुम्ही आमच्याबद्दलच बोलता. माझं असं म्हणणं नाही. बरं. जे 3 सत्तेत आहेत, जे 3 विरोधात आहे आणि असे काहीतरी फुटकळ लोक पण आहेत बघा. म्हणजे आता आणखी कोणतरी म्हणलं की आम्ही 8 भाषा शिकू, तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे, असं बच्चू कडूने एक विधान केलं. प्रश्न असा आहे की त्या 8 भाषा आम्ही शिकू हे बच्चू कडू अचलपूरमध्ये सांगू शकले का लोकांना. ते सांगू शकले असतं तर निवडूनच आले असते. म्हणजे आता असं झालंय की जो न बोलेल तो आळशी, असं बूम समोर आला की आपलं एक्सपर्टीज आहे नाही याचा काहीही विचार न करता मागाल त्या विषयावर मत मिळेल या तत्वावर लोक बोलतात. त्यामुळे गेल्या 8 दिवसात तुम्हाला असं दिसतं की अनेक लोकप्रतिनिधींचं मेटामॉर्फोसिस झालंय. अचानक त्यांचं शिक्षण तज्ञात रूपांतर झालंय. म्हणजे जे कशातलेच तज्ञ नव्हते ते गेल्या 8 दिवसात शिक्षण तज्ञ आहेत. आता मे महिन्यामध्ये ते पाणी तज्ञ होते, जून महिन्यामध्ये ते पावसाळ्याचे तज्ञ होते, नंतर पुन्हा खरीप रबीच्या हंगामाचे तज्ञ होते. अशा प्रकारच्या खुज्या लोकांच्या सावल्या जिथे लांब पडतात अशा समाजामध्ये अशा प्रकारचा भोंगळपणा अत्यंत स्वाभाविक आहे. हा सगळा गुंताच आहे आणि हा अजून अजून जटिल होत चाललेला आहे हे तर दिसतंय. आता याच्या सगळ्यामध्ये मला अजून काही प्रश्न जे पडतायत त्याच्यातला एक असा महत्वाचा प्रश्न, तुम्ही बोलता बोलता मगाशी नफ्याबद्दल बोललात, बाजाराबद्दल बोललात, किंवा आपण नोकरी म्हणून या सगळ्या गोष्टी किंवा रोजगार म्हणून. तर आता माझा प्रश्न असा आहे की हा गुंता आणि भांडवलवाद किंवा भांडवल निर्मिती हा मुद्दा किंवा रोजगार आणि हा आपला शासन निर्णयाचा हा गुंता याचा काही परस्पर संबंध लागतोय का. असं आहे की शिक्षण ही भांडवली गुंतवणूक लागणारी गोष्ट आहे. आणि आता आपल्या देशामध्ये आपण जास्त शाळा झेडपीच्या का काढल्या, आपल्या राज्यामध्ये म्हणू आपण जिल्हा परिषदेच्या का काढल्या. आपल्याकडे 2-3 प्रकारच्या शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, खाजगी अनुदानित आहेत, विना अनुदानित आहेत आणि स्वयंअर्थसहाय्यित आहेत. बरं. तर आधी सरकारने का शाळा काढल्या, कारण सरकारला असं वाटलं की शिक्षण ही आपली जबाबदारी आहे. आपली म्हणजे लोकनियुक्त सरकारची जबाबदारी. कारण जर बाजाराच्या हातात तुम्ही ते सोपवलं तर बाजार खोलवर जाऊन शिक्षण देणार नाही. साधं उदाहरण एसटीचं आहे. गाव तिथे एसटी हे आपल्याकडचं तत्व होतं. म्हणजे ज्या गावामध्ये 4 माणसं दिवसाला एखाद्या स्टॉपवर उभी राहतील त्यांच्यासाठी पण एसटी आत्तापर्यंत गेली. आता एसटीच इतकी गाळात गेली की ती पोहोचण्याची शक्यता कमी आहे. पण एसटी हे केली, एसटीने हे केलं. तुम्ही आता गावामध्ये गेलात तर वडापच्या गाड्या तुम्हाला दिसतात. वडापच्या गाड्या कधी भरतात, तर ते 4 माणसं असताना तुम्हाला म्हणतात या पटापट आता लगेच निघायचंय. पण 22वा माणूस भरून ती माणसं लोमकडेपर्यंत त्यांची गाडी हलत नाही. एसटीचा माणूस मात्र वेळ झाली की ती गाडी त्यावेळेला काढतो, कारण एका विशिष्ट वेळापत्रकाला त्यांनी बांधलंय. कारण त्यांना माहिती आहे की त्या व्यवस्थेचा तो एक भाग. आणि ते असं म्हणतात की आम्हाला शाळेत मुलांना वेळेवर सोडायचंय, मुलांचे डबे वेळेवर एसटीनं जात आहे. तुम्हाला वडापच्या गाडीने डबे पाठवणारा माणूस दिसणार नाही, पण एसटीच्या ड्रायव्हरच्या सोबत डबे पाठवणारे लोक तुम्हाला दिसतात. खूप काळ सरकारने ही जबाबदारी पार पाडली. सरकार ही एक अशी शैथिल्यपूर्ण रचना आहे की एका काळानंतर सरकारला असं वाटतं की कशाला करायचं, आउटपुटच दिसत नाही. आणि आउटपुट शिक्षणामधलं जे टँजिबल आउटपुट आहे ना ते पटकन नाही दिसत. तर शिक्षणाचा आउटपुट काय आहे, चांगला माणूस, समाजाची बांधिलकी बांधणारी व्यक्ती, हे आउटपुट दिसायला खूप वेळ लागतो. म्हणजे एखाद्या माणसाने शिकून
नोबेल पुरस्कार मिळवायला एक 50 वर्षाचा कालावधी जर लागत असेल तर शिक्षणाच्या गुंतवणुकीचा परतावा यायला तेवढा वेळ आता लोकांना भांडवलशाही व्यवस्थेमध्ये लोकांना एवढं थांबायला वेळ नाहीये. मग जसं जसं सरकारचं नियंत्रण कमी झालं 91 सालापासून, आपण काय म्हणतो 91 सालापासून, मग BSNL गेलं, MTNL गेलं आणि जिओ आलं किंवा आणखी कुणी आलं असेल, एवढं आपल्याला कळतं. आपल्याला हे नाही लक्षात येत की 91 सालापासून हळूहळू सरकारने शिक्षणातनं पण लक्ष काढून घेतलं, सरकारने आरोग्यातनं पण लक्ष काढून घेतलं. मी शिक्षणातलं लक्ष काढून घेतलं, मग सरकार काय म्हणलं, आता अनुदानित शाळा नाही, आता विना अनुदानित. मग त्याच्या पुढे जाऊन ते म्हणले आता कायम विना अनुदानित, म्हणजे कधीच मागायचं नाही. कारण सरकारचा शाळा मागणाऱ्या लोकांवर विश्वास नाहीये, कारण ते त्यांचेच भावकीतले आहेत, सगळे लोकप्रतिनिधीच आहेत. ते आज म्हणतात नका देऊ अनुदान, 8 महिन्यांनी त्यांच्याच समोर जाऊन बसतात. मग सरकार म्हणलं कायम विना अनुदानित. मग त्याच्या पुढच्या टप्प्याला सरकार म्हणलं आता स्वयं अर्थसहाय्यित, म्हणजे अनुदान नावाची भानगडच नाही. इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या बहुतांश शाळा स्वयं अर्थसहाय्यित आहेत. बरोबर. आता त्या का स्वयं अर्थसहाय्यित आहेत? तुम्ही कुठलंही सरकार असू द्या, तुम्ही मंत्रालयात जाऊन चेक करा, इंग्रजी माध्यमाची शाळा मिळवण्याचे दर काय आहे. साधारणपणे 2 ते 10 लाखाच्या आसपास दर आहे. लोक देतात. का देतात? कारण त्या शाळेमध्ये जे शिक्षक घ्यायचे आहेत त्या शिक्षकांकडनं ऑलरेडी पैसे घेण्यात आलेले आहेत. त्या शाळांमधल्या मुलांच्या फिया आहेत, त्या फिया काही 50-100 नाहीये, त्या 5,000, 10,000, 15,000 या रेंजमध्ये सुरू होणार आहे. म्हणजे हे जर तुम्ही भांडवली गुंतवणूक म्हणून त्या शाळेकडे इंग्रजी माध्यमाच्या पाहिलं तर आज मी 25 लाख रुपये कुणाला तरी देऊन शाळा घेतली असेल तर 5 वर्षामध्ये माझं मुद्दल वसूल होतं, त्याच्यानंतर माझा प्रॉफिट सुरू होतो. मराठी शाळेच्या बाबतीमध्ये हे शक्य नाही. मराठी शाळेच्या बाबतीत का शक्य नाही? मराठी शाळेत फी किती देतात तुम्ही आपलं आठवून बघा. 5वीला 5 रुपये, 6वीला 6 रुपये, 7वीला 7 रुपये. एकेकाळी आपण हे अभिमानाने सांगायचो, कारण गरिबांची मुलं तेव्हा मराठी शाळांमधनं शिकत होत. आता 7 रुपये हे लोकांना नुसतं असं देताना सुद्धा बरं नाही वाटत. तर आता असं आहे की सरकार मराठी शाळा का नको म्हणतं? कारण मराठी शाळा कधी ना कधीतरी लोक म्हणणार करा बरं अनुदानित, राज्याची भाषा आहे. मग आपल्याला लोकलज्जेस तो काहीतरी करावं लागणार, मग टप्पा अनुदान द्यायचं. आता 20%, 2 वर्षांनी 40%, मग 60%. इंग्रजीमध्ये ही भानगडच नाहीये. तर इंग्रजी शाळा हे जागतिकीकरणाच्या पॉलिटिकल इकॉनॉमी मॉडेलचं सर्वात उत्तम उदाहरण आहे. मागेल त्याला शाळा त्यांनी का दिल्या? कारण मागेल त्याची शाळा चालते आहे. बरोबर. तुम्ही मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये, आता तुम्ही या मालाडमध्ये इथे मालवणीच्या आतल्या भागांमध्ये जा, वखारी आहे. या वखारींच्या भागामध्ये ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज या नावाच्या शाळा आहे. मग आपल्याला काय वाटतं की ही जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे, ती नावं कुठे वापरावीत ह्याला काही बंधन नाही ना. आणि पालकांचं कसं आहे, तुम्ही ऑक्सफोर्ड म्हणा, केम्ब्रिज म्हणा, काही म्हणा, टाय लावायला सांगा, बूट घालायला सांगा, इंग्लिश आम्हाला कळणार नाही अशा प्रकारचं बोलायला सांगा. एवढ्या पालकांच्या किमान अपेक्षा आहेत. या भांडवली ज्या अपेक्षा आहेत ना, या अपेक्षांचं एक टेम्पलेट इंग्लिश शाळांनी तयार केलंय. CBSEच्या शाळांनी ह्याच्यावरचं केलंय. ते काय म्हणतात, तुम्ही बाथरूममध्ये मातृभाषेत बोलायचं नाही, वर्गातही मातृभाषेतनं बोलायचं नाही, आई वडिलांनी घरात पण मातृभाषेतनं बोलायचं नाही, असं कंपल्सन पण कर. म्हणजे मराठी बोलण्यावर प्रीमियम आहे आता. म्हणजे तुम्ही जितकं कमी मराठी बोलाल तितके तुम्ही या यंत्रणेमध्ये सहभागी होण्यासाठी, त्या यंत्रणेचे लाभार्थी होण्यासाठी जास्त पात्र ठरता. आणि जो मध्यमवर्गीय पालक आहे आपल्याकडचा, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय पालक, त्याला काय वाटतं की मी 10वीत होतो तेव्हा मला थोडं नंतर 11वीत गेल्यावर इंग्रजीचा त्रास झाला, तो माझ्या मुलांना अजिबात होता कामा नये. या एका विचारापोटी आणि आपली जी स्वप्न आपण पूर्ण करू शकलो नाही ती आपल्या मुलांनी पूर्ण केली पाहिजे, या क्रूर महत्वाकांक्षेपोटी पालक मुलांकडनं वाटेल ते करवून घेतात. मग असं आहे की सकाळी शाळा आहे, मध्ये त्याच विषयांचे कोचिंग क्लासेस आहे, संध्याकाळी तायक्वांडो आहे, नंतर गाणं आहे, नंतर नाच आहे. म्हणजे सर्व गुण संपन्न अशा फॅक्टरीत घालून ते मूल बाहेर काढता आलं पाहिजे. या सगळ्याला पैसे लागतात. आता हे सदनांकडे आहेत. आपण मगाशी गप्पांमध्ये म्हटलं तसं गरिबांकडे नाहीत. मग गरीब काय म्हणतात, आम्ही कमवू ना, आम्ही कर्ज काढू, आम्ही जास्त कामं करू, एकाच्या ऐवजी 2 कामं करू, पण जे तिकडं दिसतंय ना ते इकडं पण दिसलं पाहिजे. भांडवली व्यवस्थेचं कसंच हे आहे की जे अप्राप्य आहे ना ते तुम्हाला मिळवलंच पाहिजे, अशा प्रकारची ऊर्जा तुमच्यात ते निर्माण करतात. हे म्हणून जाहिरात ही 64वी कला आहे ना, म्हणून त्यांना हे सगळ्यांना पोचवता येईल. मराठी माध्यमाच्या शाळांना पहिली भाषा कशी शिकवली, मुलं कशी बोलली
हे नाही पोचवता आलं. पण आपलं 2 वर्षाचं मूल जॅक अँड जिल हे कसं बोबड्या आवाजात म्हणतंय, हे आजी आजोबा आणि आई बाप सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर संतोषी मातेच्या पत्राप्रमाणे सगळीकडे पसरवत आहे. बरोबर. हे जे आहे ना, ही आणि आणि डेटा फ्री आहे. डेटा फ्री असल्यामुळे तुम्ही दिवसातून 100-200 माणसांना ते पाठवू शकता आणि पुन्हा वाचलेलं चिकित्सक बुद्धीने समजून घ्यावं अशी व्हॉट्सअप विद्यापीठाची अटच नाहीये. नाहीये. त्यामुळे भांडवली व्यवस्थेला जे जे लागतंय ते तुमचं इंग्रजीचं शिक्षण तुम्हाला देतं. मग इंग्रजीचं देतंय. जी बॉम्ब आपली आहे ना, ती वरती तिकडे उत्तर भारतीयांची पण आहे. राहुल गांधींनी एका बाईंना दौरा करताना असं विचारलं, की तुमच्या मुलाला काय इंग्लिश मीडियममध्ये घातलं? तर त्या बाई त्यांना असं म्हणाल्या, की चॉकलेटच्या रॅपरवर सुद्धा हिंदीत लिहिलेलं नसतं. आता राहुल गांधींनी मुळात असा प्रश्न विचारणंच तत्वतः चुकीचं आहे. कारण ते त्यांचं हिंदी पण नंतर सुधारलेलं आहे. पण तरी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, की सामान्यातल्या सामान्य माणसाला असं वाटतंय, की मातृभाषा वगैरे सगळं बाजूला पडलं तरी चालेल, पण पुढं गेलं पाहिजे. तर या पुढं जाण्याच्या प्रक्रियेचा एक परिणाम रॅशनल माणसांवर होतो. दुसरा परिणाम जे आपल्याकडले अतिरेकी राष्ट्रवादी आहेत, त्या अतिरेकी राष्ट्रवाद्यांना असं वाटतं, की ह्यांना इथे थांबवलं पाहिजे आणि ह्यांच्या कानात हिंदी घातलं पाहिजे. ते घातलं, की हे जागतिक पण होतील आणि हिंदी पण होतील. तर हा त्यातला प्रॉब्लेम आहे आणि महाराष्ट्र ही त्या हिंदीच्या प्रयोगाची प्रयोगशाळा आहे. सर, मी तुम्हाला मध्येच थांबवतोय. मला खरं तर अजून बरेच प्रश्न आहेत. कारण हे संपणार नाहीये. कारण विषय थोडा व्यापक आहे आणि आपल्या फार जवळचा आहे. भाषा किती महत्वाची आहे ते तर आता आपल्याला कळलंय. ती काय-काय करू शकते, त्याचं महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनात काय हे पण आपण बघितलंच आहे. तेव्हा महाराष्ट्रात मराठीचं पुढे काय हा विषय आपण पुढे नेणार आहोत आणि याचा दुसरा भाग पण असणार आहे. त्या दुसऱ्या भागात आपण इतरही प्रश्नांविषयी चर्चा करूया. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत हा एपिसोड पोहोचू द्या. आपलं पुढे कायचं फेसबुक आणि Instagram पेज आहे, ते फॉलो करा. आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असे अजून काय-काय एपिसोड्स येणार आहेत ते तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचतील. तेव्हा पाहत राहा पुढे काय.